You are not a failure. तुम्ही अपयशी नाही. Amen. आमेन. You are not a failure. तुम्ही अपयशी नाही. God never creates anything as a failure. कारण देव कधीच काहीच अपयशासाठी निर्माण करत नाही. Everything that God has created was perfect. जे काही देवाने निर्माण केलं ते परिपूर्ण होतं. It's later on that man failed. आणि अर्थातच मागाहून मनुष्य अपयशी झाला ती गोष्ट वेगळी. But yet, तरी what plan God has written for you, देवाने तुमच्यासाठी जी काही योजना केलेली आहे it cannot fail. ती अपयशी होऊ शकत नाही. कारण ती देवाने केली आहे. Provided you get in line with God, तुम्ही जर देवाशी जुंपून घेतलं तर then that failure will turn into success. मग ते अपयश यशामध्ये बदलेल. Praise God. देवाला धन्यवाद. We'll open our Bibles to Jeremiah chapter 1 verse 5. इर्म्याचा पहिला अध्याय आणि त्यातलं 5वं वचन सगळ्यांनी काढा. एकदा आता सगळ्यांनी आपापल्या जागेवर बसून घ्या. इर्म्याचा पहिला अध्याय आणि त्यातलं 5वं वचन बायबल सगळ्यांनी उघडा आणि काढा. Before I formed thee in the belly, I knew thee, and before thou camest forth out of the womb, I sanctified thee, and I ordained thee a prophet unto the nations. इर्म्याचा पहिला अध्याय आणि 5वं वचन. मी तुला उदरात निर्माण करण्याच्या पूर्वी मी तुला जाणले आणि तू गर्भस्थानातून निघण्याच्या आधी मी तुला पवित्र केले. मी तुला राष्ट्रांकरता भविष्यवादी म्हणून नेमलेले आहे. Praise God. देवाला धन्यवाद. The Bible is not a religious book. बायबल म्हणजे एक धार्मिक पुस्तक नाहीये. It's a book of pictures. तर बायबल एक चित्रांचं पुस्तक आहे. Before anything was written by God, it was in the mind of God. देवाने काहीही लिहिण्या अगोदर ते सगळं देवाच्या मनामध्ये आलेलं होतं. Then why did he write it down? मग मनात आलं तर लिहिलं कशाला? It is written for us. आपल्यासाठी लिहून ठेवलं. If we were not there, God wouldn't write. आपण जर नसतो तो देवाने लिहिलंही नसतं. The Bible came into being because man came into being. मनुष्य अस्तित्वात आला म्हणून बायबल अस्तित्वात आले. But पण everything was in the mind of God. सगळं अर्थातच देवाच्या मनामध्ये होतं. Amen. आमेन. And so this Bible, that's why it's not a religious book. आणि म्हणून हे बायबल ना धार्मिक पुस्तक नाहीये. This language also, Hebrew language, is a language of pictures. आणि ही हिब्रू भाषा सुद्धा चित्रांवर आधारित भाषा आहे. Hebrew letters are in pictograph form. आणि हिब्रू अक्षर चित्रांच्या स्वरूपात ओळखली जातात. In fact, उलट पक्षी most of the ancient writing systems, अनादी काळापासून जी काही लिखाण करायची जी काही पद्धत होती, they were originally written using a pictograph script. मूळतः ते सगळं लिखाण चित्राद्वारे प्रस्तुत केलं जायचं. You see, even on those stones, the old stones, there are all drawings of animals and birds. म्हणजे जुन्या खडकांवर वगैरे पण तुम्ही पाहत असाल की आपल्याला चित्र दिसतात जनावरांची, पक्ष्यांची. It's not just a drawing, actually they are expressing some words. आणि ते फक्त चित्र नाहीये, खरं म्हटलं तर ते त्यातून काहीतरी सांगतायत, त्याच्यात काहीतरी अर्थ आहे. And later on it evolved into a word script. आणि मग शब्दांचं लिखाण झालं. That is why म्हणून when we see the first Hebrew letter, पहिलं हिब्रू अक्षर जेव्हा आपण पाहतो, it is Aleph. अलेफ पहिलं हिब्रू अक्षर आहे. It's Aleph. अलेफ. Aleph is the picture of a horn. आणि अलेफ साठी बैलाच्या शिंगाचं चित्र दिलेलं आहे. बैलाच्या शिंगाचं चित्र म्हणजे अलेफ म्हणजे हिब्रू भाषेचं पहिलं अक्षर. That's the first letter of Hebrew, and that is a picture of an ox with a horn. हिब्रू भाषेचं पहिलं अक्षर त्याच्यासाठी चित्र आहे बैलाचं शिंग. And it means strength. आणि त्याचा अर्थ लागतो ताकद किंवा शक्ती, power, सामर्थ्य, leadership. बलवान, नेतृत्वगिरी, पुढारी पण लीडरशिप. It speaks about God. म्हणजे देवाविषयी बोललं God जातं is power. की देव सामर्थ्य आहे, देव आपला पुढारी आहे, देव आपला लीडर आहे. And second letter is Beth. आणि दुसरं अक्षर आहे हिब्रू भाषेतलं बेत. Beth is got a picture of a house. आणि त्याला एक घराचं चित्र आहे की घराचं चित्र म्हणजे बेत म्हणजे हिब्रू भाषेतलं दुसरं अक्षर. A square house. एक चौकोनी घर. And with one small dot inside. आणि त्या चौकोनी घराच्या आत एक छोटंसं एक बिंदू आहे छोटासा. That means somebody is in that house. म्हणजे त्या घरात कोणीतरी आहे. Amen. असं. And so your name has a picture also. तर तुमच्या नावालाही एक चित्र आहे हिब्रू भाषेत. Amen. आमेन. And that's how we get this word in English, alphabet. आणि मग अशा पद्धतीने इंग्रजी भाषेमध्ये
आपल्याला अल्फाबेट हा शब्द येतो. Alphabet. अल्फाबेट. The first two letters of the Hebrew. हिब्रू भाषेची पहिली 2 अक्षर इंग्रजी भाषेतला हा शब्द बनवतात अल्फाबेट. Your name also has a future. तसं तुझ्या नावालाही भविष्य आहे रे. Future with God. देवासोबतचं भविष्य तुलाही जडलंय. A future made by God. देवाने तुझ्यासाठी निर्माण केलेलं भविष्य तुलाही जडलंय. You are not made a failure. तुला by God. अपयशी म्हणून देवाने निर्माण केलेलं नाही. You are made as a success. तुला एक यश म्हणून देवाने निर्माण केलंय. When God wrote a story about you, देवाने जेव्हा तुझी कथा लिहिली, which we call it as destiny, त्याला आपण आपल्या आयुष्याची ठरलेली दिशा असं बोली भाषेत म्हणतो. or predestined, आपल्यासाठी जे काही देवाने पूर्व नियोजित करून ठेवलं असं आपण म्हणतो. it is a grand plan, ती देवाची एक महायोजना आहे. a beautiful will सुंदर इच्छा आहे तुझ्यासाठी, माझ्यासाठी, for all of us. सगळ्यांसाठी. In fact, for the whole world. आणि उलटपक्षी संपूर्ण जगासाठी, संपूर्ण मानव जातीसाठी. It's other thing that people don't come in line with God. आणि अर्थातच लोक देव सांगतात त्या पद्धतीनं जगत नाहीत, देवाला जुंपून घेत नाहीत, म्हणून तसं घडत नाही, ती गोष्ट वेगळी. Amen. आमेन. That's why when we go to heaven, आणि म्हणून जेव्हा आपण स्वर्गात जाऊ, when our books will be opened, आपण जेव्हा स्वर्गात जाऊ आणि आपल्या नावाचं पुस्तक जेव्हा उघडलं जाईल, there you will see तिथं तुम्हाला दिसेल one, the destiny that was written by God, and the other one which was accomplished by us. एक आयुष्याची दिशा जी देवाने आपल्यासाठी लिहून ठेवलेली होती आणि एक जी आपण पूर्ण करून आलोय. Amen. आमेन. And then you will know the difference. मग तुम्हाला फरक कळेल. But the beauty is, पण तरी सौंदर्य यातलं हे आहे, with all our shortcomings, आपण जे काही कमी पडतो, पुष्कळ अजूनही उणा, प्रभू मी पुष्कळ अजूनही उणा, त्रुटी आहेत, उणेपणा आहे, God takes us from glory to glory. तरी देव आपल्याला गौरवातून गौरवाकडे नेतो. आपल्यात किती जरी खामी असल्या, काही जरी असलं, नो मॅन इज परफेक्ट, सगळ्यांकडनं घोंगडी कधी ना कधी भिजतातच, Say, पण तरी. and the plus factor is because you have given your heart to Jesus. आणि जमेची बाजू ही आहे की तू तुझं हृदय येशूंना दिलंय. Amen. आमेन. For the world it will be a failure, but for you it will never be a failure. तर जगासाठी अपयश असेल, पण तुला कधी अपयश येणार नाही, कारण तू तुझं हृदय येशूंना दिलेलं आहे. Amen. आमेन. Like later on when Adam was made and Eve was made, they sinned and they became a failure. जसं मागाहून जेव्हा आदाम हवा निर्माण झाले, परंतु त्यांनी पाप केलं आणि पाप केल्यानंतर मग ते अपयशी झाले. But once you become the child of God, पण एकदा का आपण देवाची मुलं आणि देवाचं संतान झालो, God takes into account everything. की मग देव आपलं सगळं काही हिशोबात घेतो की And तू he जशी sets तशी, everything right. आणि देव आपलं सगळं काही बरोबर करतो की जशी तू आहे तशी तू माझी आहे. Amen. Amen. Because we have become his children. का आता आपण देवाची मुलं झालोय. Amen. आमेन. The day God made our first parents, Adam and Eve, ज्या दिवशी देवाने आपले प्रथम पालक आदाम आणि हव्वा यांना निर्माण केलं, they were the richest couple in the whole world. अख्ख्या जगातलं धनवान जोडपं तेच होतं. अख्ख्या जगातलं सगळ्यात धनवान जोडपं तेच होतं. Because God said, कारण देव त्यांना म्हणाला, have dominion over the whole earth. राज्य करा संपूर्ण पृथ्वीवर. पृथ्वीचा 7/12 त्यांच्या नावावर गेला. Have rulership over the whole world. संपूर्ण पृथ्वीवर राज्य करा. I mean, just imagine. कल्पना करा तुम्ही, Over all the animals, birds, सगळ्या creeping things, जनावरांवर, everything. सगळ्या जनावरांवर, पक्ष्यांवर, सरपटणाऱ्या प्राण्यांवर, सगळ्यावर, That- संपूर्ण पृथ्वीवर. That is the imagination God has of us. म्हणजे अशी एक कल्पना देवाची आपल्याविषयीनं त्याच्या मनात आहे. So never consider yourself as a failure. तर कधी स्वतःला अपयशी मानू नका, न्यूनगंड ठेवू नका, स्वतःला You कमी may have लेखू नका. failed, but you are not a failure. आणि अर्थातच कधी ना कधी तुमच्याकडनं काही ना काही राहून गेलं असेल, चुका झाल्या असतील, पण त्याचा अर्थ असा नाही की तुम्ही कायमचे अपयशी आहात. Say, you have not seen your picture yet that God has in his mind. तुम्ही अजूनपर्यंत देवाने त्याच्या मनात तुझं जे चित्र ठेवलंय ते पाहिलेलं नाही. Amen. आमेन. Who told you that sickness has to kill you? तुला कोणी सांगितलं की तू आजार पाजार होऊन मेला पाहिजे? Who told you that you have to be stranded on the way? आणि कोणी तुला सांगितलं की रस्त्यामध्येच कुठेतरी मध्यातच तुझा जीव गेला पाहिजे? No. असं काही नाही. Who told you that the devil has to defeat you? कोणी तुला असं सांगितलं की सैतानाने तुला पराजयी केलंच पाहिजे, कारण सैतान आलाच त्याच्यासाठी आहे? See, if you see the eyes of God, you can see the picture of yourself in his पण eyes. जर देवाच्या डोळ्यांनी जर तुम्ही पाहिलं ना, तर देवाने जे तुझं चित्र रंगवलंय ते तुला दिसेल.
See in the eyes of God. देवाच्या डोळ्यांमध्ये पहा. You will see your perfect picture. देवाच्या डोळ्यात पहा. देवाच्या डोळ्यात तुला तुझं परिपूर्ण चित्र दिसेल. That's why God says you are the apple of my eye. म्हणून देव म्हणाला ना की तू माझ्या डोळ्याची You are भावली आहेस. special to me. तू माझ्यासाठी खास आहेस. Amen. खास आहेस तू माझा. The real issue is पण काय होतं, खरी बाब अशी होते that you're not looking at the picture the way God wants you to see. देवाला ज्या पद्धतीनं तुला त्या चित्राकडे पाहायला हवंय त्या पद्धतीनं तू पाहत नाही. Because कारण the world puts a stamp. जग आपल्यावर शिक्का मारतं This is how you look. की तू तर दिसायला असाच This is आहे. what you are. आणि तू तर असाच आहे. This is what you will be. आणि तू असाच होणार आहे. And so accordingly we move. आणि मग आपल्या मनात ते सगळं बसतं आणि आपण पण तसंच राहतो आणि वागायला लागतो. We have to see from the eyes of God. असं नाही जग तुझ्याविषयी जे बोलतंय त्यानुरूप चालायचं नाही. देवाच्या नजरेने बघ. देव तुला बघून काय म्हणतो Say, ते ठरवायचं तसं चालायचं. the world looked down upon Jeremiah. जगाने म्हणजे जगातल्या लोकांनी इर्म्याकडे खालच्या नजरेनं पाहिलं. God showed up to Jeremiah पण देव इर्म्याकडे आला and said, आणि इर्म्याला देव म्हणाला don't have the impression of what the world gives you. जगाने तुझ्यासाठी जी काही छाप निर्माण केली आहे ना ती मनात रुजू नको I बेटा. have got a great impression of you. माझी तुझ्याविषयी माझी छाप मोठी आहे. Before I formed you, तुला मी तुझ्या आईच्या पोटात निर्माण करण्या अगोदर I knew you. मी तुला ओळखत होतो. How can you know somebody if that person is not there? एखाद्या व्यक्तीचा जन्मच झाला नसेल तर त्याला आपण कसं ओळखणार? How can you say I saw him when he is not there? त्याचा जर जन्मच नाही तो तिथे नाहीच आहे तर आपण कसं असं म्हणणार की मी तुला पाहिलं आणि मी तुला ओळखतो? That means म्हणजे you were in his imagination. तुम्ही देवाच्या कल्पनेमध्ये ऑलरेडी होता. You were in his mind. ऑलरेडी देवाच्या मनात तू होतास. आमेन. Say, that means before you were born, you lived. म्हणजे तुझा जन्मही होण्या अगोदर पासून तू जिवंत आणि जगत आहे. How? कसं? In the mind of God. देवाच्या मनात. तुझा जन्म होण्या अगोदर पासून देवाच्या मनात तू जिवंत आहेस. After keeping you in his mind, आणि तुला देवाने त्याच्या मनात ठेवल्यानंतर he said, now I will create him. देव म्हटलं आता मी तुला निर्माण करीन. माझ्या मनात तर तू बसलाय. आता शरीर रूपाने तुला आणतो जगात. And so in his way, in his time, he created you. तर देवाच्या रीतीनं देवाने देवाच्या वेळेत तुला जन्माला आणलं, तुला निर्माण केलं. He created you in this generation. देवाने तुला या पिढीत निर्माण केलं. He created Paul in that generation. देवाने पॉलला त्या पिढीत निर्माण केलं. Say, it's all God's doing. हे सगळं देवाचं करणं आहे. हे आपण योगायोगाने जगात एंट्री नाही केलेली. अपनी तो एंट्री बननी थी. Say, God put you in that family. देवाने त्या परिवारात तुला टाकलं. असं समजू नका अरे कुठून चुकून या घरात आलो बाबा. No, नाही, नाही. accept that family as yours. त्या फॅमिलीला त्या कुटुंबाला स्वतःचं मान. Because God has put you in that पण family. देवाने तुला त्या कुटुंबात टाकलंय ना तर त्या कुटुंबाला आता स्वतःचं मानायला लाग. See, maybe that family is a failure, कदाचित ते कुटुंब अपयशी असेल or they may have failed, किंवा ते कुटुंब अपयशी ठरलं असेल. but every person has a chance to come out of अरे पण failure. प्रत्येक माणसाला त्या सगळ्यातनं त्या अपयशातनं बाहेर यायची संधी मिळते ना. Don't blame the environment. तुम्ही परिसराला वातावरणाला उगीच दोष देऊ नका. Don't blame your education, your शिक्षणाला- family background, your culture, your language. शिक्षणाला, तुझ्या पारिवारिक पार्श्वभूमीला, तुझ्या भाषेला, तुझ्या संस्कृतीला दोष देऊ नको. Everything can be changed सगळं बदललं जाऊ शकतं if you have Jesus with you. जर तुझ्या सोबत येशू असतील तर. Amen. नाही आमच्याकडे असंच नाही बदलू शकतं. आमच्याकडे असंच कसं? Nothing, everything can change. सगळं बदलू शकतं. Everything can become brand new. सगळं नवीन कोरं होऊ शकतं कारण येशू आपल्या बरोबर आहेत. Change your thinking. जरा विचारधारा बदला. Renew your mind. मन जरा नवीन करा. Walk in the spirit. आत्म्यात चाला. Walk supernaturally. अलौकिक रीतीनं ढेपाळल्यासारखे चालू नका. अलौकिक रीतीनं चाला. No natural things can have power over you. नैसर्गिक गोष्टींचं सामर्थ्य खरं म्हटलं तर तुमच्यावर चालणारच नाही. Praise God. देवाला धन्यवाद. We are so much in the natural world that we never expect supernatural things to happen. आपण एवढे नैसर्गिक जगामध्ये गुंतून जातो की आपण कधीच अलौकिक गोष्टी आपल्या जीवनात घडतील अशी आशा अपेक्षा करतच नाही. See, our beginning is right in the mother's womb. बघा आपली सुरुवात अगदी आपल्या आईच्या ओटीपोटात But आहे. your beginning is in the mind of God. अरे पण सुरुवात त्याच्याही आधीपासून देवाच्या मनात आहे. आधी देवाच्या मनात मग आईच्या पोटात मग जगात. लिहून ठेव. Are you getting me? जयश्री म्हणजे काय? आधी देवाच्या मनात आली मग आईच्या पोटात आली मग जगात आली See, म्हणजे जयश्री.
तसं तुझं नाव लिही. Say, our beginning always starts natural. आपली सुरुवात नेहमी नैसर्गिक रीतीने होते. And so we have that natural mind. तर आपली मन सगळी नैसर्गिक एकदम घोडाछाप. God says, Jeremiah, पण देव बोलला इर्म्याला, अरे इर्म्या, your natural does not start with your mother's womb. अरे तुझ्या आईच्या ओटीपोटापासून तुझी सुरुवात झालेली नाही. Before I formed you in तुला the belly of तुझ्या your mother, आईच्या पोटात घालण्या अगोदर पासून I knew you. मी तुला ओळखतोय. Pray. Your name Jeremiah may be given by your family, but I knew you, Jeremiah, before they gave you this name. तुझं नाव इर्मया तुझ्या परिवाराने तुला दिलं असेल, पण तुझं नाव तुला देण्या अगोदर पासून मी तुला ओळखतो की तू इर्मया आहेस. Praise God. Amen. And when did I make you a prophet? आणि मी तुला संदेष्टा कधी केलं? Before I formed you. तुला तुझ्या आईच्या पोटात निर्माण करण्या अगोदर पासून मी तुला संदेष्टा केलं होतं की याला मी कॉलिंग दिलेलं आहे, ये मेरा ही आदमी बनेगा. While you were still in your mother's womb, तसं तुम्ही तुमच्या आईच्या ओटी पोटात असतानाच I ordained you. देव म्हणतो मी तुला नेमलं, दीक्षा दिली. That means when I was in my mother's womb, याचा अर्थ काय? जेव्हा मी पास्टर पीटर डेव्हिड सिल्वे माझ्या आईच्या ओटी पोटात होतो, I was a pastor. तेव्हापासूनच मी पास्टर होतो. तेव्हापासूनच. कारण देवाने डोक्यात ठेवलेलंच होतं की Yes. ये बनेगा, ये मेरी सेवा करेगा. Praise God. आमेन. आणि आमचं भाषांतर ठरलेलं होतं And कि ये बनेगी, इसको तो लाना ही पुणे में इसलिए, नहीं तो हम गुजराती क्यों इधर आए. while you were still in your mother's womb, तसं तू तुझ्या आईच्या ओटी पोटात असतानाच you already said yes to Jesus. तू ऑलरेडी येशूंना हो म्हटला That's होता. why you are here. म्हणून तू इथेस. येशूंसमोर डोकी चालत नाहीत, Say, चालवायची पण नसतात. he didn't तुझ्यापेक्षा खूप हुशार आहेत. say, he didn't say, Jeremiah, see, while you were still in your mother's womb, I saved you. No. देव असं नाही म्हणाला, इर्मया तू तुझ्या आईच्या ओटी पोटात असताना मी आलो आणि मी तुला तारलं. No, no, I saved you. That also is correct. But I also made you a prophet. ठीक आहे, तुला तारलं तेही बरोबर आहे, पण मी तुला संदेशही ऑलरेडी केलेला आहे. But I was not born. नाही, पण अजून तर माझा जन्मही झालेला नाही. No, but I already stamped नाही you नाही, are a पण मी prophet. स्टॅम्प मारला ना, मी शिक्का मारलेला आहे. Nobody can change my verdict. मी शिक्का मारलाय आणि मी फरमान काढलेलं कोणी बदलू शकत नाही. And I ordained you as a prophet to the whole nation. आणि सगळ्या देशासाठी मी तुला संदेष्टा म्हणून नेमलंय. So God has perfected everything about you before you were तर born. तुझा जन्मही होण्या अगोदर पासून देवाने तुझं सगळं परिपूर्ण केलेलं आहे. नसते उद्योग करून ते खराब करायला जाऊ नको. Walk gloriously. अरे चालताना वैभवशाली रीतीने Walk चाल. confidently. अगदी विश्वासाने चाल. Walk boldly. अगदी धाडसाने चाल. Your life will be made clear. तुझं जीवन अगदी व्यवस्थित क्लिअर होईल. Your path will be made clear. मार्ग सरळ होईल. Things will work according to God's imagination. आणि देवाने जी कल्पना तुझ्यासाठी केली आहे त्या कल्पनेनुरूप तुझं सगळं होईल. Praise God. आमेन. Say it. बोला, My life will be made according to the imagination of my God. माझ्या मागून बोला की माझं जीवन देवाच्या कल्पनेनुरूप होणार आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Not according to what man thinks. माणसाला जे वाटतं त्यावर नाही. कोणी काय पण म्हणू दे. लोक आहेत शेवटी. Let them curse you. लोकांनी तुला शाप दिला देऊ दे. Let them say you will die in 2 days. आणि लोक जरी म्हटली 2 दिवसात तू मरणार म्हणू दे. Let them say. म्हणायचं तर म्हणू दे. Say, मग असं म्हणायचं आपण, what will happen to me will happen according to the imagination of my God. माझं जे काही होणार आहे ते माझ्या देवाने माझ्यासाठी जी कल्पना केली आहे त्यानुरूपच होणार आहे. तुम्ही बोला, तुम्हाला बडबड करायची सवय आहे. Praise तुम्ही God. बोला. So God has perfected everything about you. तर देवाने तुमचं सगळं परिपूर्ण केलेलं आहे बेटा. So ठरलेलं how आहे सगळं. can you ever fail? मग कसं काय तू अपयशी होणार आहेस? You cannot fail. तू अपयशी होऊ शकत नाहीस. Because Jeremiah said, कारण इर्म्या म्हणाला, like most of us, आपल्यातल्या जास्तीत जास्त लोकांप्रमाणे इर्म्या पण म्हणाला Lord, की प्रभू I'm just a child. मी तर एक लहान लेकरू आहे. Never say that ever before God. देवासमोर गेल्यावर असं कधी बोलायचं नाही. बायको समोर सांगा, नवरा समोर सांगा, शेजारी समोर सांगा, हो, पण देवासमोर सांगा. देवासमोर असं नाही बोलायचं. हा? सगळी वटवट कोणासमोरही कर, देवासमोर वटवटी नाही करायची. He says, in my imagination you are not a child. देव Hello? म्हटला माझ्या कल्पनेमध्ये तू फक्त लेकरू बाळ वगैरे नाहीयेस. God said, shut your mouth, Jeremiah. देव म्हणाला इर्म्या गप्प बस. When you are in the presence of Jehovah, यहोवाच्या सानिध्यात जेव्हा तू असतो, don't ever say, I cannot. कधी असं म्हणू नको की मला होणार नाही, मला जमणार नाही. आणि God देवा- gets very angry. मग देवाला राग येतो. हा. देवाच्या सहवासात राहून जर तुम्ही असं म्हटलं ना, मला नाही होणार, मुझसे नाही होएगा, देव चिडेल बरं का. आणि Like- देव
Like Jesus also got angry. जसे येशू पण चिडले. Like that father said, कारण की एक बाप एकदा बोलला, who had a demon-possessed small son. ज्याचा एक लहान मुलगा सैतानग्रस्त होता ना, त्याचे वडील म्हणाले, If you can do anything, something, की little बघा, bit, help us. येशू गुरुदेव तुम्हाला काही जमलं तर करा आता. What if you can't do anything? जमलं तर करा म्हणजे काय म्हणायचं काय तुला? All things are possible to them that believe. जे लोक विश्वास ठेवतात त्यांना सगळं शक्य आहे. Believe. विश्वास ठेव. As a child of God, believe. देवाचा संतान या नात्याने विश्वास ठेव. जमलं तर करा म्हणजे काय? You cannot talk negative when you are before God. देवाच्या समोर आलो ना की नकारात्मक बोलायचं नाही. Jeremiah, God Jeremiah. said, whether you like it or not, अरे इर्मया असं बोलू नको, तुला आवडो ना आवडो, you are going to fulfill everything I said. जे काही मी बोललेलो आहे ते सगळं तू पूर्ण करणार आहेस. And then God touched his mouth आणि मग देवाने काय केलं? त्याच्या तोंडाला स्पर्श केला and sanctified his mouth. आणि त्याचं तोंड ना शुद्ध केलं. He said, let me, ते म्हटला यहाँ काम करना पडेगा. क्योंकि ये बहुत नेगेटिव बात कर रहा है. अनेकांच्या इथेच जास्त काम करावं लागतं का इथूनच नाही ते बाहेर येतं. Every time in those COVID times we used to use Listerine to gargle our mouth. हो, जसं कोविडच्या काळामध्ये आपण सारखं लिस्ट्रीन वापरायचो ना, So all that bacteria dies. सगळा बॅक्टेरिया मरेल वगैरे. So God said, गुळण्या करायचो. I will put Listerine in his mouth ते and म्हटलं clean up all the negative words. थोडं लिस्ट्रीन डेटॉल वगैरे ह्याच्यात तोंडाला लावायला लागेल. And he said, what is killing you people is your mouth. आणि मग ते म्हटलं की तुम्हा लोकांना जे ठार मारताय ना ते तुमचं स्वतःचं तोंड ठार मारताय. जरा जिभेला हाड ठेवा. Praise God. काय पण बोलताय. Amen. असं बोली भाषेत. And he has made us his children. आणि देवाने आपल्याला देवाची मुलं केलंय. And so children talking that language, the father does not आणि like. देवाच्या मुलांनी, मग मुलांनी अशी भाषा वापरली तर बापाला आवडेल का? देव आपला बाप आहे. That is why you must watch what you say. म्हणून ना जे बोलताय ते सांभाळून बोला. आधी विचार करा मग बोला. बोलल्यावर शब्द परत गोळा करता येत नाही. Say, I'm not a failure. असं म्हणा, मी अपयशी नाहीये. In the name of Jesus. येशूंच्या नावात. I may fail sometimes. कधी कधी अपयश होईल. I may fall sometimes. कदाचित थोडस इकडे तिकडे पडीन धडीन. But I'm not a failure. मी काय अपयशी नाही, सपशेल. Amen. आमेन. God concluded your matter before you were born. तुझी जी काही बाब आहे ना ती देवाने तुझा जन्मही होण्या अगोदर सगळी सुरू करून संपवलेली आहे. And so wake up in the morning. तर सकाळी उठायचं And you need to chart out the course of your life. आणि आपल्या आयुष्याची दिशा आपण ठरवायची की आता काय. How? कसं? With your mouth first. कसं? तोंडाने पहिलं. And then you walk. मग चालायचं. See, walk by faith is never done unless you have a faith talk. विश्वासाचं चालणं तोवर होत नाही जोवर आपण विश्वास बोलत नाही. First is your talk, then it's your walk. पहिलं बोलणं मग चालणं. बोले तैसा चाले त्याचीच वंदावी पावले. Amen. बोलणं एक, करणं एक, अशांना लांब ठेवायचं. Before you start walking, have a faith talk. चालण्या अगोदर विश्वासाचं बोलणं करा. And that's what I do in the morning. सकाळी सकाळी मी तेच करतो. When I wake up in the morning, सकाळी जेव्हा मी उठतो ना पहाटे, I declare, मी पहिलं तर बोलतो, this is the day that the Lord has made. आज का दिन यहोवा ने बनाया है. I will be glad and rejoice in it. मी आनंद करणार आणि त्यात मी आनंदी राहणार. Whether there is rejoicing around you or not. मग अवतीभोवती आनंद असो किंवा नसो, आधी बोलायचं. But you have to say it. बोलायचं. Declaration has mighty power. पहिल्या त्या घोषणा करायच्या. त्या घोषणांमध्ये खूप सामर्थ्य आहे. Amen. पण नन्नाचा पाडा उगीचच रडत रडत Say it. Just say it. बोलायचं. बोला. Amen. असं बोला सकाळी This उठल्यावर. is my day of breakthrough. की आजचा दिवस माझा नवीन कोरी सुरुवात व्हायचा. This is the day of open doors. आजचा दिवस माझ्यासाठी उघडं दार घेऊन येणार आहे. This is the day of open heavens. आजचा दिवस माझ्यासाठी स्वर्ग उघडणार आहे. Yes, you need the heavens to open for you. अरे तुझ्यासाठी स्वर्ग उघडलं पाहिजे, गरज आहे तुला. You know, Elijah's time, एलियाच्या काळात the heavens were shut स्वर्ग बंद होतं for 3 years. 3 वर्ष. And that land had famine. आणि त्या देशात दुष्काळ पडला. Why? का? Because the heavens were shut. का स्वर्ग बंद झालं ना. The heavens have to open. स्वर्ग उघडायला पाहिजे. And unless you declare how the heavens will open. आणि तू जोर घोषणा करत नाही, बोलत नाही, तर स्वर्ग कसं उघडणार आहे? आपल्या इथे खूप काही आहे.
सगळंच इथे ऍक्च्युली. Amen. Amen. Say, this is my day. म्हणा आजचा दिवस माझा आहे. This will be the best day. आजचा दिवस माझा एकदम बेस्ट असणार आहे. This will be the open doors for me. माझ्यासाठी दारं उघडणार आहेत आज. हालेलुया. This time will be an increase for me. माझ्यासाठी ही वाढ असणार आहे आज आजच्या दिवशी. Abundance for me. आज दिवस म्हणजे माझ्यासाठी विपुलता असणार आहे. A day of opportunity for me. आजचा दिवस माझ्यासाठी संधी असणार आहे. A day of enlargement for me. आजचा दिवस म्हणजे मला विस्तारितपणा देणार आहे. The devil is not going to chart the course of my life. सैतान माझ्या आयुष्याची दिशा ठरवणार नाहीये. I will chart the course of my life in the name of Jesus. येशूंच्या नावात माझ्या आयुष्याची दिशा मी ठरवणार आहे. आजचा दिवस यहोवाने बनवलेला आहे. मी आनंद करणार आहे. I will leave my house with expectation. आणि घरातून जाताना मी आशा अपेक्षा ठेवून घराबाहेर जाणार आहे. Because I know कारण मला माहित who आहे backs me. की कोण आहे माझ्या सोबत. कोणी मला स्पर्श केलाय. I know who backs me. आणि कुणाचा मला पाठिंबा आहे. His name is Jesus. त्याचं नाव येशू आहे. And in the name of Jesus, आणि येशूंच्या नावात I'm stepping out of my मी house. बाहेर जात आहे. मग बघा काय होतं. असं People सगळं of the world, when you step out, they give you dahi in your mouth. हो ना. जगातली माणसं तुम्हाला घराबाहेर पडताना दही साखर खायला घालतात की नाही. People in the world, when you go out, they say, don't look back, but walk straight out जगातली now. माणसं किंवा जगामधले जे काही परिवार असतात, जर कोणी घरातनं बाहेर जात असेल तर काय म्हणतात, मागे वळू नको आता. And here we are telling you to declare the name of God. इथं आम्ही देवाचं नाव बोलून बाहेर जा असं म्हणतोय. Will not good things happen? मग चांगल्या गोष्टी होणार नाहीत का. How can we come out of failure then? मग अपयशातनं कसं काय आपण बाहेर येणार. Have you seen a tree? तुम्ही एखादं झाड A पाहिलंय. huge green tree. मोठं हिरवगार झाड. If its leaves are green आणि त्या झाडाची पानं जर हिरवी आहेत in 1 or 2 seasons, एक दोन ऋतूत, say you are not very impressed. तुमच्यावर फारशी छाप पडत नाही. Just imagine a tree during the rainy season पण कल्पना करा पावसाळ्यात एखादं झाड आहे. and it's all green. पावसाळ्यामध्ये ते झाड हिरवगार आहे. I mean, you're not very impressed. मग आपल्याला काही छाप पडत नाही कारण पाऊस पडतोय तर झाडं तर हिरवीच असणार आहेत. But if a tree is green in drought time, परंतु दुष्काळ summer पडला time, उन्हाळ्यामध्ये किंवा समजा दुष्काळ पडलाय आणि त्या वातावरणात एखादं झाड जर हिरवं आहे then it is something to watch. तर आपलं आकर्षण तिथे जातं. ते बघण्यासारखं आहे Why this का? tree is green? की हे झाड इतकं हिरवगार कसं. सध्या तर दुष्काळ आहे, पाऊस नाहीये. Then you will notice मग तुम्हाला लक्षात येईल that this tree is planted by the riverside. हे झाड नदी किनारी लावलेलं आहे Okay? And it is not depending on the rain. आणि ते पावसावर अवलंबून नाहीये. It is depending on the roots which is going deep inside in search of water. त्या झाडाची मुळं जी खूप खोल गेलेली आहेत पाण्याच्या शोधात नदी जवळ, त्याच्यावर ते अवलंबून आहे. Amen. आमेन. Just behind my house, माझ्या घरामागे ना we have this Spicer College. स्पायसर कॉलेज आहे. स्पायसर युनिव्हर्सिटी. And it's completely barren with trees. आणि म्हणजे A few खूप trees. थोडी झाडं आहेत तिथे, बाकी काही नाहीये. But just 2 or 3 trees are lush green. पण त्यातली 2-3 झाडं इतकी हिरवी गार आहेत ना. Just behind my prayer room, अगदी माझ्या प्रेयरच्या प्रार्थनेच्या खोली मागे वी हॅव अ कॉमन वॉल. आमच्या बंगल्याची भिंत स्पायसरची भिंत एकच आहे. there is this huge tree. आणि मोठं झाड आहे. And plenty of birds come there. खूप सारे पक्षी येतात त्या झाडावर. Early morning I hear their chirping. पहाटे पहाटे मला तो किलबिलाट सगळं ऐकू येतो. And every Saturday I hear the Spicer people put on Jesus song. आणि दर शनिवारी ना स्पायसर युनिव्हर्सिटी मध्ये येशूची गाणी लावतात ते लोक. तर ती Every येशूची Saturday. गाणी आम्हाला ऐकू येतात. दररोज सकाळी त्यांचा कीबोर्ड वाजतो, त्याच्यावर येशूची गाणी वाजतात. ती सकाळी ऐकू येतात, संध्याकाळी ऐकू येतात. How wonderful it is. आमची प्रेझ अँड वर्शिप म्हणजे सकाळ संध्याकाळ आहे. Yes. God I has mean, done it that way. God has prepared it हो that ना. way for देवाने me. आमचं असं करून ठेवलंय. During Christmas season, आणि क्रिसमसच्या काळामध्ये the full month you can hear the पूर्ण Christmas डिसेंबर carols. महिना तुम्हाला कॅरल्स Lovely. ऐकायला मिळतात कारण स्पायसर युनिव्हर्सिटी मध्ये ते लोक कॅरल्स लावून ठेवतात. Praise God. देवाला धन्यवाद. Let God bless Spicer University. आणि देवाने त्या स्पायसर युनिव्हर्सिटीला आशीर्वाद द्यावा. Amen. आमेन. Now, आता- just behind my prayer room, माझ्या प्रार्थनेच्या खोली मागे I must have told you, मी सांगितलं पण असेल there अगोदर is this कदाचित huge tree. एक मोठं झाड आहे. It's always green. नेहमी हिरवगार. Now, it's not close to the river, आता ते काही नदी किनारी नाहीये but yet it has leaves all the year round. परंतु पानं त्या झाडाला वर्षभर असतात. Because कारण on top there is this huge building of theirs, तिथेच मागे त्यांची एक मोठी गेस्ट हाऊसची बिल्डिंग आहे. and there is a tank on top, आणि water tank. वरती आहे टाकी बरं का. And they have टाकी put out the pipe. When it gets full and overflowing, it flows down. वरती त्यांची पाण्याची टाकी आहे आणि खाली त्यांनी मोटर लावली की ओव्हरफ्लो होतो ना वरून, तो 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 पाईप तिथे मागे आहे. And then
you know how the watchmen are. They never come there to put off that cork. The water is just gushing down. आणि वॉचमन कसे असतात तुम्हाला माहिती आहे. टाकी भरली, आता वरून पाणी वाहतंय, तरी असं पटकन येऊन मोटर बंद करणारी वगैरे जात आपल्याकडे नसते. तर पाणी वाहतंय 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 वाहतंय, वाया जातंय पाणी. And then many times I wrote letter also. अनेक वेळेला मी पत्रही लिहिलं त्यांच्या But nothing is ऍडमिनिस्ट्रेशनला, happening. पण अजून काही मनावर घेतल्यासारखं दिसेना. ठीक आहे. But then, मग you know, I thought मला वाटलं this tree must be so angry on me. हे झाड माझ्यावर चिडत असेल I am getting this water की अरे या पास्टर पीटरला काय प्रॉब्लेम आहे, मला पाणी मिळतंय ना, and I am staying green. आणि मी हिरवागार वर्षभर All the राहतो. birds are coming and chirping for सगळे him. पक्षी येऊन माझ्यावर बसतायत, किलबिलाट करतायत, And that tree is giving a shade to your bungalow. आणि ते झाड तुला म्हणजे मी तुझ्या बंगल्याला सावली देतोय. Why you want to complain? हा, कशाला तक्रार So करायची. from that day I stopped complaining. मग असा विचार माझ्या डोक्यात आल्यावरती मी कंप्लेनच टाकली नाही परत. म्हणलं झाड माझ्या विरुद्ध जायचं, लोक झाडही गेली तर Praise कसं God. व्हायचं. हो ना, लोक तर अगेन्स्ट जातातच आहेत, झाडही अगेन्स्ट जायला लागली तो फिर हेवन ही जाना It पडेगा. was like the tree begging me. म्हणजे जणू ते झाड मला भीक मागतंय, ओ पास्टर पीटर नका ना करू कंप्लेन, I'm getting water मला every मिळतंय ना day. पाणी, काय तुम्हाला त्रास होतोय असं. जी ले, तुम भी जी लो. हा ठीक आहे भाई, मग मी झाडाला म्हणतो तू भी जी ले, चल जी ले अपनी जिंदगी. Praise God. Psalm 1 verse 3. स्तोत्र संहिता 1:3. And he shall be like a tree planted by the rivers of water that brings forth his fruit in his season. His leaf shall also not wither, and whatsoever he does shall prosper. स्तोत्र संहिता 1 अध्याय 3 वचन. आणि जे पाण्याच्या ओघाजवळ लावलेले झाड आपल्या ऋतूत आपले फळ देते, ज्याचे पान कोमेजत नाही, त्यासारखा तो होईल, आणि जे काही तो करतो ते साधेल. Now he is not talking about the tree. आता तो झाडाविषयी बोलत नाहीये, Because कारण he said whatever he does, तो म्हणतोय की तो जे काही not the करेल. tree does, but whatever. So he is, you know, it's like a metaphor he is using, but he is addressing us. म्हणजे उदाहरण देऊन प्रभू बोलत आहे झाडाविषयी नाही, आपल्यासाठी, की तू जे काही करशील. See, that means God has ordained it म्हणजे देवाने तसं नेमलंय, even before you were born. तुझा जन्मही होण्या अगोदर That देवाने, whatever you lay your hands on की ज्या कशाला तू तुझा हात घालणार must succeed. तिथे यश आलंच पाहिजे. हे देवाने अगोदर नेमलंय. Do you know माहित आहे, the holding of the Bible in your hand आज तुझ्या हातात जे बायबल तू धरून बसलाय and reading it while I am explaining to आणि मी you, तुला हे सगळं समजावून सांगताना तू जे बायबल उघडतोय वाचतोय, it's bringing prosperity to a measure to you. त्यातनं काही प्रमाणात तुला समृद्धी मिळतीये. माहितीये, Joshua 1:8 applies to you also now. योशुआ 1:8 तुलाही लागू पडतं आता. Meditate on the word day and night दिवस रात्र देवाच्या शब्दांवर मनन कर असं म्हणाला देव and you shall योशुआला. prosper. आणि तू भरभराटीला येशील. आपण काय करतोय माहितीये, That's what you're doing now. आपण आता तेच करतोय ना, शब्दांवर मनन करतोय देवाच्या. Automatic success is yours. तर आपोआप यश In the आपलं name of होणार. Jesus. तर ते यश मिळाल्यावर असंच मिळालं असं समजू नका, हे असंच मिळत नाही. See? So let not people be jealous of you. तर लोकांना तुमची ईर्ष्या वाटू नये, लोकांनी तुमच्या जळू नये. See, you are getting your Bible, you are reading the Bible, कशाला लोकांनी you are तुमच्या meditating जळावं? on the word. तुम्ही पण करताय ना जे करायला हवं ते, बायबल घेताय, उघडताय, मी बोलतो तसं उघडून त्यावरती मनन करताय, Success should be yours. यश तुला मिळणारच आहे. पण जे लोक इथं येऊन पण हे करणार नाहीत, त्यांची गॅरंटी आम्ही नाही देत. Every day I have to read the Bible. दर दिवसाला मला बायबल तर वाचायला There was हवं. never a day I never read the Bible. एक दिवस असा Never. गेला नाही की मी बायबल वाचत नाही. It cannot be possible. असं होऊच शकत नाही की मी बायबल Not वाचलं 5 नाही. minutes. 5 मिनिटंही नाही, It's not just 5 minutes. आणि फक्त 5 मिनिटं नाही, For hours. तासोन तास मी बायबल वाचतो. For hours. तासोन तास. नो बडी कॅन बीट हिम इन रीडिंग द वर्ड अँड मेडिटेटिंग. मी This सांगते, is my success. हे माझं यश आहे, This is my life. हे माझं जीवन आहे. हे काढलत ना माझ्यापासून मी मरीन. So how dare you accept defeat? मग तुम्ही कसं काय पराजय स्वीकारता? You are not a failure. तू काय अपयशी नाहीयेस. Even if you have failed once, आणि जरी एकदा समजा तुला अपयश आलं, get up again. परत उठायचं Keep going. आणि पुढे जायचं. Keep moving. पुढे जायचं, हिम्मत सोडायची नाही. The devil is always afraid of those who get going. आणि जी माणसं नेहमी उठून पुढे जात राहतात ना, त्यांना सैतान घाबरतो. Amen. आमेन.
See, the devil will do his work. सैतान त्याचं काम करणारच He आहे. will be after you. सैतान तुझ्या मागे लागणार, त्याचं ते काम आहे. That is his job. सैतानाचं ते काम आहे तुझ्या मागे लागणं. You cannot say, don't follow me. तू असं नाही म्हणू शकत सैतानाला की माझ्या मागे येऊ नको. तो No. म्हणेल माझं काम आहे. That is my job. He will say, you follow Jesus, I will follow you. तू येशूच्या मागे चाल, मी तुझ्या मागे चालणार. सैतान म्हणेल 9 ते 5 नाही, 24 तास ड्युटी आहे माझी. Amen. And if you don't follow Jesus, it is all the better for me. आणि मग सैतान म्हणेल येशूच्या मागे तू चालला नाही तर माझ्यासाठी अजूनच छान आहे. Because कारण then I can take you. मग तर मी तुला असा गुंडाळीन ना तुला कळणार पण नाही. Don't look behind. मागे नाही बघायचं. He will follow you. तो तुझ्या मागे येणार सैतान. But he cannot touch you. He cannot defeat you as long as you walk with Jesus. पण जोर तू येशू बरोबर चालशील ना, सैतान तुला पराजयी करू शकणार नाही, तुला हात लावू शकणार नाही. बाकी सैतानाचं ते काम आहे, तो तर मागे लागणारच. If he doesn't do his job, सैतानाने जर सैतानाचं काम केलं नाही, then he is not your enemy. मग तो तुझा शत्रू राहणारच नाही. Then he is your friend. मग तुझा मित्र होईल तो. See? सैतान मित्र व्हायला हवाय का? नाही, विचार करून सांगा. See? The Bible says बायबल म्हणतं the devil has come to steal, kill and destroy. सैतान या जगामध्ये लोकांना ठार मारायला, लोकांचा नाश करायला, लोकांचा नायनाट करायला आलेला आहे. Did Jesus say येशू असं the म्हणाले devil का? has come to steal, kill, destroy and give you little blessings? सैतान आलेला आहे तुला ठार मारायला, तुझं चोरायला, तुझा नाश करायला आणि थोडासा तुला आशीर्वाद द्यायला. No. असं म्हटलेत का येशू? It's all only नाही destruction. नाही, सैतान फक्त तुझा नाशच करायला आलेला आहे. It's only Jesus who came to give you life without फक्त येशू destruction. तुला नाशाशिवाय जीवन द्यायला आलेले आहेत, फक्त येशू. Yes. आमेन. So you need to know whom you have to follow. तर तुला कळायला हवं ना की कोणाच्या मागे चालायचं, तेवढी समजता आहे ना. He said, I came to give you life येशू and म्हणाले, abundant life. मी तुला जीवन आणि भरपूर जीवन द्यायला आलोय. So you follow him, येशूंच्या मागे चाला. त्यात सारखं काय सांगायचं? draw close to God. देवाच्या जवळ या ना. You live near the living waters. जिवंत पाण्याच्या शेजारी राहा. You will never thirst. कधी ताण लागणार You will नाही. never be a failure. कधी तुम्ही अपयशी होणार नाही. Be Praise like a God. tree planted by the river side, I shall not be moved. गाणं आहे इंग्लिश. And so don't factor on the doctor's report or neighbor's report. तर शेजारी काय म्हणतात, डॉक्टर काय म्हणतात, त्याच्यावर फारसं जायचं नाही. Factor on God's report. देव काय म्हणतो त्याच्यावर जायचं. Factor what God says about you. आपला मुक्काम देव आपल्याविषयी काय बोलतो त्याच्यावर ठोकायचा. Factor on this thought who you are in Christ. ख्रिस्तामध्ये तू कोण आहेस त्याच्यावरती विचार कर. How dare you join the rest of the crowd कसं काय तू बाकीच्या इतर लोकांच्या गर्दीमध्ये मिसळतोय. तू and येशूमध्ये start कोण believing आहेस? the people who are cursed. आणि कसं काय जे शापित लोक आहेत त्यांच्यावरती तू विश्वास ठेवू लागलाय. तू येशूत आहेस ना. How can the cursed be a blessing to you? आणि शापित तुझ्यासाठी कसे आशीर्वाद ठरणार आहेत? Say, only the blessed ones can be a blessing to you. जे आशीर्वादित आहेत ते तुझ्यासाठी आशीर्वाद ठरणार आहेत की नाही? See, and who can say that you are cursed when God has blessed you? आणि देवाने जेव्हा तुला आशीर्वाद दिलाय, कोणात एवढी हिंमत आहे म्हणायला की तू शापित आहेस? Christ has redeemed us from the curse of the law. अरे ख्रिस्ताने आपल्याला नियमशास्त्राच्या शापातनं उद्धार दिलाय. Why? का? That the blessings of Abraham may come on us. की अब्रामाचे आशीर्वाद आपल्यावर यावेत. How? Through कसं? Christ Jesus. ख्रिस्त येशूद्वारे. Galatians 3:13. गलती 3:13. आणि येशूने आपल्याला आशीर्वादित केलंय तर आपल्याला शापित म्हणणार कोण आहे? Say, you are blessed. तू आशीर्वादित आहेस. Means anywhere you go, याचा अर्थ तू कुठेही गेलास ना, even if that place was cursed, it would turn into a blessing. तू कुठेही गेलास ना तर ती जागा शापित असली तरी आशीर्वादित होणार कारण तू तिथे गेलास. Yes. असं होतं. I promise you it will happen. मी वचन देऊन तुम्हा लोकांना सांगतोय की असं होणार. ती जागा शापित असली तरी तू गेल्यावर आशीर्वादित होणार ती जागा. Jacob went to Laban's house. Laban's house was blessed. याकोब लाबानाच्या घरी गेला. लाबानाचं घर झालं ना आशीर्वादित. That's why Laban said, please don't leave me. म्हणून तर लाबान त्याला म्हणाला ना, प्लीज मला सोडून जाऊ नको तू. Because my diviner said, कारण की मी ज्याच्याकडे जातो तंत्रमंत्र करणारा तो मला म्हणाला, as long as this fellow Jacob stays with you, you will have blessings. अरे जोवर हा याकोब तुझ्या घरात राहील ना तोवर तुला आशीर्वादच मिळणार आहेत. The day you leave me, I am cursed. तर याकोबा ज्या दिवशी तू मला सोडून जाशील ना मी शापित होईन. तू जाऊ When नको. you are a blessing to others, will you not be a blessing to your own self? अरे तू दुसऱ्यांसाठी आशीर्वाद ठरतोय तर स्वतःसाठी आशीर्वाद ठरणार नाहीस का? Surely you will be blessed. नक्की स्वतःसाठी तू आशीर्वाद ठरणार ना. तुला बघून दुसरे आशीर्वादित होत आहेत. Even in your house, because of you as a believer, your house is blessed. तुझ्या घरामध्ये सुद्धा तू बिलीवर आहे ना म्हणून तुझं घर आशीर्वादित आहे. If others are unbelievers and still the blessings are there in your house, it's because of you. तुझ्या घरामध्ये तू एकटा बिलीवर आहे, बाकीचे लोक अजून अविश्वासू आहेत, तर तुझ्यामुळे त्या घरावर आशीर्वाद आहे. Pharaoh said, can we have such a man as this who has got the spirit of God? फारो म्हणाला ना, असा कोणी माणूस आपल्याला मिळू शकेल ज्याच्यावर देवाचा आत्मा आहे.
He's talking about Joseph. योसेफाविषयी फारो राजा मिस्र देशाचा म्हणाला, Can we have कुठे such a मिळणार man? असा माणूस कुठे सापडेल ज्याच्यावर देवाचा आत्मा आहे? आपल्यावर देवाचा आत्मा आहे. You have the Spirit of God. देवाचा आत्मा तुझ्या आत आहे, वर पण नाही, आत आहे आत. If Pharaoh was there, he would have said, फारो राजा जर आज इथे असता तर म्हटला असता, Pastor Peter, पास्टर पीटर, can I have some of your people? तुमचे काही लोक मला द्याल का? Why? का? Can I ever have anybody like them who have got the Spirit of अहो, God? तुमच्या लोकांसारखी माणसं मला कुठे मिळणार ज्यांच्यावर देवाचा आत्मा आहे? तुमची थोडी लोक मला द्या ना. Can I take this group at least 10 years? इथली 10, तिथली 10, 20 लोकांचा ग्रुप मला द्या पास्टर, असा फारो राजा म्हणेल मला. Praise God. आमेन. आज असता तर He will say, म्हणेल फारो राजा, the whole of Egypt is useless. संपूर्ण मिस्र देश माझा बिनकामाचा आहे, एक माणूस तर नाही. Only one Joseph is useful. एक योसेफ फक्त कामाचा आहे, बाकी माझ्या देशातला एक माणूस कामाचा नाही. Why? का? Because he's got the Spirit of God. का देवाचा आत्मा योसेफावर आहे म्हणून योसेफ कामाचा आहे म्हणतो तो. मग आपण कसे बिनकामाचे निघणार? Bible आपल्या says, देवाचा आत्मा आहे. बायबल म्हणतं, If any man is in Christ Jesus, जर एखादा माणूस ख्रिस्त येशूत आहे, he's a new creation. तो नवीन निर्मिती आहे. All things have passed away. जुन्या गोष्टी होऊन गेल्या, All things, old curses, सगळे जुने शाप गेले, all pain, all trouble, वेदना, all suffering, यातना, all त्रास, pressure, सगळं stress, गेलं, दबाव गेला, anxiety, सगळं sickness, गेलं, disease, आजार, everything is पाजार, gone. रोगराई, सगळं गेलेलं आहे. आपण आता नवीन आहे. अरे असं कसं? Everything has become new. सगळं नवीन झालेलं आहे. Your thinking is new. विचार नवीन आहेत, Your walking is new. चालणं नवीन आहे, Your vision is new. दृष्टांत नवीन This आहे, body is new. शरीर नवीन This आहे, mind is new. मन नवीन आहे, This heart is new. हृदय नवीन This आहे, spirit is new. आत्मा नवीन आहे, बोलणंही नवीन करा जरा. Praise God. आमेन. My talk and walk, everything is new. माझं बोलणं चालणं सगळं बदललेलं आहे, सगळं नवीन झालेलं आहे. पीटर आणि जयश्री मेले 38 वर्षापूर्वी, दोघे मेले. हे Praise कोण God. आहे? ते येशू आहेत आता. Amen. आमेन. 2 Corinthians 5:17. 2 Corinthians 5:17 सगळ्यांसाठी हे वचन लागू पडतंय. You are a brand new species of being. आता तुम्ही नवीन जात आहात लोकांची, This had never been in existence ever before. की अगोदर ही जात कधीच अस्तित्वात नव्हती, असे आपण आज आहोत. Amen. आमेन. All this 27 years, तिची काही 27 वर्ष that was not the real Peter. खरा पीटर नव्हता तो. After 27, the कशी? real Peter came out. म्हणजे मी वयाचा 27 पर्यंत होताना मी खरा पीटर नव्हतो, त्याच्यानंतर मी खरा पीटर झालो. This is the Peter, the imagination of this Peter was there in the eyes of God, आणि in या the mind पीटरची of कल्पना, God. या पीटरची कल्पना पीटरच्या आईने पीटरला जन्म देण्या अगोदर पासून Yes. देवाच्या डोक्यात आलेली होती की हा पीटर असाच बनणार. Amen. Amen. What the devil has against you is your ignorance. सैतान काय धरतो तुमच्या विरुद्ध माहितीये? तुम्ही अजाण लोक आहे, तुम्हाला ज्ञानच नाही. That's why Jesus said, म्हणून येशू म्हणाले, when you know the truth, तुम्हाला जेव्हा सत्य कळतं ना, that truth will set you free ते सत्य तुम्हाला मोकळं करेल from all bondage. सगळ्या बंधनातून. You will know who you are. तुला कळेल मग तू कोण आहेस. See, that means I was living in a lie till 27 years of my age. याचा अर्थ मी 27 वर्षाचा होईपर्यंत मी खोट्यात जगत होतो. Yes, हो. the devil was telling me, सैतान मला सांगत you होता, are a failure. तू अपयशी आहेस, You will never come up तू in काय life. आयुष्यात वर येणार नाही, Go and drink, go जा and जाऊन दारू smoke. पी, जा जाऊन सिगरेट पी, I mean, there is nothing for you. आणि काही नाही तुझं आता या जगात. And I was struggling and आणि माझा struggling and संघर्ष struggling, संघर्ष संघर्ष चाललेला आहे, living in falsehood. आणि खोटेपणात मी जगत आहे. What people said, I accepted. आणि लोक जे काही बोलले ते सगळं मी स्वीकारत आहे. They said, you are good for nothing. Yes, लोक I'm मला good for म्हणायचे nothing. तू काही बिनकामाचा. हा, मग मी म्हणायचो मी बिनकामाचा. Whatever they said, I accepted. जे काही लोकांनी सांगितलं ते सगळं मी स्वीकारलं वयाच्या 27 पर्यंत. But then, मग when I मी came to Jesus, जेव्हा 27 चा झालो आणि येशू माझ्या आयुष्यात आले, Jesus said, येशू बोलले, this is the real Peter. आता हा खरा पीटर. Amen. Amen. You shall know the truth, तुला सत्य कळेल and that truth will set you free from your old life. आणि ते सत्य तुला तुझ्या जुन्या जीवनातून सोडवे. That's why I meditate on the word day and night. म्हणून दिवस रात्र देवाच्या शब्दावर मनन करा. Eat the word, वचन खा, वचन digest it. ते वचन खा, वचन पचवा. The Bible says, बायबल म्हणतं, many are the afflictions of the righteous, नीतिमानांचे त्रास अनेक असतात, but the Lord delivers them from it all. पण प्रभू त्या all. सगळ्या 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 त्रासांपासून त्यांना सुटका He देतो. doesn't leave one, all. एकही त्रास ठेवत नाही, सगळ्या त्रासांपासून देव त्यांना सुटका देतो. Amen. आमेन. He will deliver you from it all. तसं देव तुला सगळ्यातून सुटका देईल. Amen. आमेन. आमेन.
Just know how it will end. फक्त हे जाणा की अंत कसा होणार आहे. Amen. Amen. That means you are coming out of it all. म्हणजे काय त्या सगळ्यातनं तू बाहेर पडणार आहेस. You are coming out. बाहेर पडतोयस, पडणार आहेस. No, but I am in this affliction. नाही नाही मला हा त्रास आहेच पण. You will come out of it. येशील बाहेर, आज बाहेर येशील. Oh, I'm in that. नाही मी त्या त्रासात From आहे. that also you will come त्या out. त्रासातनं पण आज बाहेर No, येशील. I'm in debts. नाही मी कर्जात आहे. You will be coming out of it also. कर्जातनं पण बाहेर पडशील. Say, Amen. I'm in sickness. नाही मला आजार आहे. From that also you will come out of it. आजारातनं पण तू बाहेर पडणार. देव बोललेला आहे, येशू बोलले. Yes. येशू बोलले म्हणजे संपलं, प्रश्न I विचारायचा mean, नाही. he said many are the afflictions. कारण ते म्हणाले ना, प्रभू म्हणाला अनेक त्रास आहेत नीतिमान लोकांचे. How many you have? किती त्रास आहेत तुला? Pastor, I have 10. किलोनी आहेत, खोऱ्यानी आहेत, किती? Or 10 आहेत. 10. Okay, 10. 10 आहेत. You will come out of one by one. एक एक करून 10 त्रासातनं तू बाहेर येणार आहे. All the 10 will go away. सगळे 10 त्रास तुझे जाणार आहेत. What a joy. काय आनंद. Praise God. देवाला धन्यवाद. There is nothing the devil can do about it. बघा सैतान काही नाही करू शकत या विषयीनं. As you are coming out from one trial, he will just sit there with his hand on his head. जसं तुम्ही एकेका त्रासातनं बाहेर पडाल आणि सुटका पावाल ना, तसं सैतान तिथं कोपऱ्यात डोक्याला हात मारून बसेल. Let him bring out his best shot. अगदी सैतानाला अति उत्तम असा हल्ला जरी आपल्यावरती करता आला, करू दे. You are still coming out. तरी तू त्यातनं बाहेर पडणार. काही करू दे त्या सैतानाला, किती पण प्लॅनिंग करू दे, See? त्याचं डोकं बधीर होणार. Others may not, बाकीचे नाहीत, but you are coming out. पण तू बाहेर पडणार. Because God has great plans for you. कारण देवाची योजना तुझ्यासाठी महान आहे. God has great plans for every child of his. देवाची योजना देवाच्या प्रत्येक लेकरासाठी महान आहे. Jeremiah 29 verse 11. इर्मया 29:11. I have great plans for you, says the Lord. प्रभू म्हणाला माझी योजना तुझ्यासाठी महान आहे. For I know the thoughts that I think toward you. कारण तुझ्या विषयीने जे विचार मी करतो ते मला ठाऊक आहेत. Thoughts of peace and not of evil, to give you an expected end. इर्मया 29:11. कारण मी तुम्हाविषयी जे संकल्प करीत आहे ते मी जाणतो. देव बोलतोय बरं का. तुम्हाला शेवटी आशा द्यायला ते शांतीचे संकल्प आहेत आणि दुष्टाईचे किंवा अरिष्टाचे नाहीत, असे यहोवा म्हणतो. See, regardless of what you were in your past, म्हणजे तुम्ही भूतकाळात काही असा, कसेही असा, before you met the Lord, म्हणजे प्रभूला भेटण्या अगोदर तुम्ही कसेही असा, काही असा, सगळ्यांचं तसंच होतं. no matter what you have done, आणि काही जरी तुम्ही येशूकडे येण्या अगोदर केलेलं असेल ना, including even the sins that you have committed, अगदी जी पापं तू केलेली आहे त्या पापांसकट the plan of God is good for you. देवाची योजना आता तुझ्यासाठी चांगली आहे. Irrespective of your failure even now, आता सुद्धा जे काय अपयश असेल ना, ते सुद्धा तू नको घेऊ He लक्षात. will wash it away, देव सगळं धुवून काढेल. wash away your sins, तुझं पाप धुवून काढेल. make you brand new, तुला नवीन कोरं करेल put you in His plan. आणि त्याच्या योजनेत घालेल. And what is important to you is आणि तुला काय महत्वाचं आहे? your present state in the Lord. प्रभू मध्ये सध्याला तुझी काय अवस्था आहे ती महत्वाची आहे. Not the past state, भूतकाळातलं नाही, the आता. present state. आता प्रभू मध्ये तू आता किती स्ट्रॉंग आहे ते महत्वाचं आहे. That's अगोदर नाही. why Jesus told the parable of the prodigal son. म्हणून येशूंनी उधळ्या मुलाचा दाखला दिला. How the son had wasted all the father's money. उधळ्या मुलाने बापाचा सगळा पैसा कसा खर्च केला And how the father accepted him. आणि बापाने तरी त्याला कसं स्वीकारलं. But father accepted him because he came with a repentant heart. पण बापाने त्याला का स्वीकारलं? कारण तो पश्चातापी हृदय घेऊन परत आला. Some people say, काही लोक म्हणतात, what if he had not repented? जर त्या मुलाने पश्चाताप केला नसता तर? He repented there only when he got up. पण जिथे तो उठला तिथेच त्याने पश्चाताप When केला. a person gets up to return means he has repented. एखादा माणूस परत यायला उठलेला आहे याचा अर्थ त्याने पश्चाताप केला. आमच्या गुजरातीत एक म्हण आहे, ज्या जाग्या ताती सवार, म्हणजे जिथे तुला जाग आली तिथून तुझी सकाळ झाली म्हण. Say that. बस Eh? त्याला जाग आली आणि जिथे त्याला जाग आली तिथेच त्याचा पश्चाताप झाला. So it's not that you have to make that format prayer तर and असं then काही it नाही is की accepted. नाही नाही अशी फॉर्मॅटच प्रार्थना करायची आणि मगच ते होतं, असं काही नाहीये. So this parable teaches us one thing. हा दाखला आपल्याला एक गोष्ट शिकवतो, Our past has no effect on our future. आपल्या भूतकाळाचा परिणाम आपल्या भविष्यावर होत नाही. भूतकाळात जे झालं ते झालं, इट्स ऑल डन. See? Provided you repent. पण तू पश्चाताप केला तर. Amen. पश्चाताप करायचा की मला माफ कर दे बाप्पा,
चूक झाली. repent and turn to God. आणि देवाकडे परत वळायचं की प्रभू माझ्याकडनं चूक झाली, मला माफ कर, मी तुझ्याकडे परत येत आहे. Have you failed before? Don't worry. अगोदर तुला काय अपयश आलंय, तू अपयशी ठरलाय, चूक झालीये, काळजी नको करू. It doesn't take much time. काही फारसा वेळ लागत नाही हे Lord, करायला. I'm sorry. प्रभूला माफी मागायला किती वेळ लागतो मला सांग. See, let me tell you, एक सांगतो मी तुम्हाला, our flesh can never please God. हे जे आपलं अंग आहे ना, दिसायला सुंदर आहे, पण ते देवाला कधी प्रसन्न करत नाही. You cannot get released of your flesh. तुझ्या अंगापासून तुला सुटका नाही. हा जो You देह, ही जी cannot काया, kill your flesh. तू तुझ्या देहाला ठार मारू शकत नाही. Your flesh will ever remain with you. तुझा देह तुझ्या सोबत नेहमी राहणार आहे. तुझी काया, तुझं अंग, तुझा देह, It will always fight you. ते नेहमी तुझ्याशी झगडा करणार. You have to fight back. आपण प्रति झगडा करायचा. Amen. त्या देहाला बुके Come back to मारायचे God. आणि म्हणायचं तू देवाकडे परत ये, शांत हो. Amen. Come back to God. स्वतःच्या अंगाला धमकवायचं की देवाकडे परत चल. Amen. आमेन. पण आपण दुसऱ्यांना धमकवण्यापासून बाहेर आलो तर Always remember, नेहमी लक्षात your ठेवा, past cannot affect your future if you come back to Jesus. आपल्या भूतकाळाचा परिणाम आपल्या भविष्यावर होणार नाही जर आपण येशूंकडे परत आलो तर. Because कारण no failure in the past needs to be your final bus stop. भूतकाळातलं कुठलंही अपयश तुझ्यासाठी फायनल नसणार आहे. No नाही final. नाही, कथा अजून पूर्ण झालेली नाही. Amen. कथा अजून बाकी आहे. You know, Saul was a religious Jew, शौल एक धार्मिक यहुदी होता, Pharisee of the Pharisees, परुषांचा परुषी, circumcised on the 8th day, 8व्या दिवशी सुंता झालेला, Hebrew of Hebrews, हिब्रूचा हिब्रू, a persecutor of the church. आणि चर्चचा छळ करणारा माणूस. He thought he was righteous. त्याला असं वाटलं मी नीतिमान आहे, माझ्यासारखा नीतिमान माणूस नाही. He felt that he was blameless under the law. त्याला असं वाटलं नियमशास्त्राखाली मी निर्दोष आहे. But yet his hands were red with blood of the saints. तरी त्याचे हात संतांच्या रक्तानी माखलेले होते, कारण तो चर्चला छळायचा. He wounded and maimed and blinded many Christians. त्याने अनेक ख्रिश्चन लोकांना जखमा केल्या, त्यांना इजा केल्या, त्यांना आंधळ केलं. He thought he was a righteous त्याला man. असं वाटलं की तो नीतिमान आहे, But he was obviously an agent of the devil. पण नक्कीच तो सैतानाचा एजंट होता. And he was one regarded fit only for the lake of fire. आणि अग्नी सरोवरासाठीच तो फिट होता तेव्हा. Say, म्हणजे तो अगदी अधोलोकातच गेला पाहिजे असा होता. in spite of his terrible past, तरीही त्याचा हा जो काही महाभयानक भूतकाळ होता, तरीही that was not the real Saul that God had in his mind. तो खरा शौल नव्हता जो देवाच्या मनात आलेला. Say, देवाच्या मनातली जी संकल्पना शौलाची होती ती ही नाही. say, his past did not disqualify him from being God's child. तर शौलाच्या भूतकाळानं त्याला देवाचं लेकरू बनण्यापासनं अशिक्षित केलं नाही. No. Say, whatever is your past, म्हणजे म्हणायचा प्रयत्न माझा असा आहे की तुझा भूतकाळ काही असो, God can still have mercy on you if you come to him. देव तरी तुझ्यावर दया करेल, पण तू मनोभावे देवाकडे आला तर बरं. He received a revelation of Christ त्याला ख्रिस्ताचं प्रगटीकरण झालं. on that Damascus road. शौलाला दिमिश्काच्या रस्त्यावर ख्रिस्त प्रगट झाला. आज मी ख्रिस्त पाहिला, पहिलं त्यांनी गायलं. Amen. And Jesus gave him a ministry. आणि येशूंनी त्या शौलाला मग सेवा दिली. All his failures did not define his end. त्याच्या अपयशातनं त्याची अखेर किंवा अंत ठरला नाही. Amen. नाही. So you may also have failed, तसं तुम्ही पण अपयशी ठरले असाल भूतकाळात, but पण that does not define you. त्यातून तुझी व्याख्या ठरत नाही कायमची. Your failure is not your final bus stop. तुझं अपयश तुझी कायमची व्याख्या नाहीये. If you return to him तू जर देवाकडे परत आलास with all your heart, संपूर्ण हृदयाने, अर्धवट नाही, he will receive you, तर देव तुला स्वीकारेल, put you back in his purpose, तुला परत त्याच्या संकल्पात आणून ठेवेल, and he will give you the real you. आणि तुला देव खरा तू देईल. Amen. हालेलुया. व्हॉट अ लाईन. देव तुला खरा तू देईल. Amen. देव मला खरी मी Yes. देईल. The real you only God knows. खरा तू फक्त देवाला माहितीये, आणि खरी मी फक्त देवाला माहितीये Say, की खरी मी कोण आहे. only God knows. फक्त देव जाणतो, Praise God. आणि देव जाणतो ना तेवढंच आपल्याला भास आहे. No matter the number of times you have failed, मग किती वेळेला तुम्ही जरी अपयशी झालेले असाल ना, काही हरकत नाही. only God can
rectified. फक्त देवच हे दुरुस्त करू शकतो. So you have to jump out of the shadows of your past failures. मग तुझ्या भूतकाळातल्या अपयशाच्या सावलीतनं तू बाहेर उडी मार. Cling to Jesus Christ. येशूंना असं पाऱ्यासारखा चिकट ना. Take the help of the Holy Spirit. पवित्र आत्म्याची मदत घे. Pray every day. रोज प्रार्थना कर. वाह वाह हालेलुया. And see what happens. आणि बघ काय होतं. You will live a very peaceful life. असं शांतिमय जीवन जगशील ना की बस आपल्याला तर काही टेन्शनच नाही. Amen. आमेन. असं Make this prayer with me now. माझ्या मागून प्रार्थना बोला. चला डोळे बंद करा. Failures of myself. माझी अपयश. Failures of my father. माझ्या वडिलांची अपयश. And the mother. आणि माझ्या आईची अपयश. In-laws houses. माझ्या सासरकडची अपयश. Assigned to end my life. किंवा माझ्या जीवनाचा अंत करायची लक्षणं. Let it leave me now in the name of. आता येशूंच्या नावात मला सोडून जाऊ दे. Any failures कुठलंही अपयश in my life माझ्या आयुष्यातलं assigned to become my ultimate failure. की ज्यातनं मला कायमचं अपयशी म्हटलं जाईल. Let it leave me in Jesus' ते name. सोडून जाऊ दे मला येशूंच्या नावात. My past failures माझं भूतकाळातलं अपयश raising their ugly heads जर सारखं डोकं वर काढत असेल to close up my destiny. माझ्या आयुष्याच्या दिशेला बंद करायला Leave me in the name of Jesus. सोड मला येशूंच्या नावात. मखराबा शंदोरी मखराबा सेरे. All the powers, सखराबा the सगळी demons, सामर्थ्य दुरात्मे सैतान and the spirits behind the failures in my life. आणि माझ्या आयुष्यातल्या अपयशामागचे दुरात्मे Leave me in the name of Jesus. सोड मला येशूंच्या नावात. It is happening. It is happening. आता होतंय बरं का हे कार्य होतंय. मखराबा शंदो रबा खराबा. Every curse of failure अपयशाचा प्रत्येक शाप issued by any man or woman on my life, कुठल्याही पुरुषाने आणि स्त्रीने माझ्यावर काढलेला break off from my life in the name of Jesus. सोड मला येशूंच्या नावात. राबा खराबा शंदो. ओ जीसस कम लॉर्ड कम. मूव Release will come. Every covenant, सुटका येणार. every covenant I have with failure, जो काही करार अपयशांशी माझा झाला your end has come. त्या सगळ्या अपयशांचा अंत आलाय. Leave me in the name of Jesus. सोड मला येशूंच्या नावात. I will be what God has made me be. देवाने जे मला निर्माण केलंय तसंच मी राहणार आहे. I am what I am in the eyes of God. देवाच्या नजरेत जो मी आहे तो आहे. All destroyers सगळे नाश करणारे घातक dispatched to my career and business. माझ्या करिअरवर माझ्या व्यवसायावर सोडलेले Gather your bundles तुमची गाठोडी बांधा and leave my life माझं जीवन सोडा in the name of Jesus. येशूंच्या नावात. कारण मी सुखी मी येशूची आहे. I am not what I am as the world proclaims. जग म्हणतं तसं मी नाहीये. I am what I am as my Lord proclaims. प्रभू जे म्हणतो ते मी आहे. Because कारण my beginning was not my mother's womb. माझा प्रारंभ माझ्या आईच्या पोटात नाही झालेला. My beginning was in the mind of God. माझा प्रारंभ माझ्या देवाच्या मनात झालाय. पहिलं मी जन्माला देवाच्या मनात, मग आईच्या पोटात आणि मग जगात. I was not ordained by any man, मला कुठल्या माणसाने नाही नेमलेलं. but God ordained me in my mother's देवाने womb. ठरवलं होतं. माझ्या आईच्या पोटात मला नेमलं होतं. So nobody can remove this ordination. आणि कोणीही ही नेमणूक माझ्याकडनं काढू नाही शकत. Because God has done it. कारण देवानी केलंय हे. Praise God. हे देवानी केलंय. God saved you. देवाने तुला वाचवलं. God has saved you. देवाने तुला तारलंय. देवाने तारलंय तुला. Who can remove your salvation? कोण तुझं तारण काढून घेणार? Nobody. कोणी नाही. कोण होतो आपण? कुठे होतो आपण? काय झालंय आज आपलं? A few points I will give you. काही मुद्दे देतो. First point, पहिला, the failure of other powers. इतर सामर्थ्यांचं अपयश. Any power outside of God is destined to fail. देवाबाहेरचं कुठलंही सामर्थ्य असेल ना तर ते अपयशच होणार. And so if you patronize such powers, you are going to perish without knowing. असली सामर्थ्य घेतली तर मग तुम्ही
न कळत नाशाकडेच जाल. Yes. देवाशिवायची सामर्थ्य घेतली तर न कळत नाशाकडेच जाल. Never turn to the creation to worship. निर्मितीची आराधना करायला कधी जाऊ नका. You will fall out of your destiny. आयुष्याच्या दिशेबाहेर कुठेतरी पडाल बर का. Psalm 96:5. स्तोत्रसंहिता 96:5. For all the gods of the nations are idols, but the Lord made the heavens. स्तोत्रसंहिता 96 आणि त्यातलं 5 वचन असं म्हणतं की कारण लोकांचे सर्व देव मूर्ती आहेत, पण यहोवाने आकाशे निर्माण केलेली आहेत. You know, some time ago, काही वेळापूर्वी I heard the story of a soldier एका सैनिकाची मी कथा ऐकली. who had this fetish power to appear and disappear anytime. त्याच्याकडे एक सामर्थ्य होतं, कधी प्रकट होणं कधी निघून जाणं. एक काहीतरी शक्ती होती त्याच्यात. तो कधी प्रकट व्हायचा कधी नाहीसा व्हायचा. It was in Africa. आफ्रिकेत झालंय हे. And during this Nigerian civil war, आणि नायजेरियन युद्ध जेव्हा झालं ना, सिव्हिल वॉर, तेव्हा each time the battle became intense, आणि ज्या वेळेला युद्ध अगदी गहन व्हायचं, he would disappear. हा व्यक्ती जो आहे ना, हा सैनिक, हा नाहीसा व्हायचा. And he would land in a safe zone. गायब व्हायचा आणि सुरक्षित जागेत कुठेतरी यायचा. And so one day, एके दिवशी in the midst of this fierce battle and gunfire, पेटलेल्या युद्धात सगळीकडून बंदुकीचा जो आवाज होतोय त्यात he just disappeared as usual. तो नेहमीप्रमाणे असा गायब झाला. But this time around, पण या वेळेला मात्र by mistake, he appeared in the enemy's camp, बाय मिस्टेक तो शत्रूच्या छावणीत आला चुकीनं. right in the midst of the enemies. आणि अगदी शत्रूंच्या समोरच आला बाय मिस्टेक चुकीनं. And at that time, he was so scared, त्याला तो इतका घाबरला, all his amulets and all his divine power couldn't work. सगळी त्याची ती शक्ती बिक्ती तिथे काम करेना. And suddenly they killed him. मग अचानक शत्रूंनी त्याला ठार मारलं. शत्रू काय त्याला आगत स्वागत देणार आहे का? See, all this evil power तर ह्या ज्या काही वाईट शक्ती असतात ना, will work for you for some time काही वेळ तुझ्यासाठी काम करतील. to let you know that yes, I am there for you. तुला हे दाखवायला कळवायला की मी आहे तुझ्या बरोबर. Don't go to Jesus. नको जाऊ येशूंकडे. But पण later on, that same power will kill you. मागाहून तीच शक्ती तुला ठार मारेल. ह्या वाईट शक्त्या अशा असतात. Yes. दुरात्म्यांच्या शक्त्या. The more you go to all these diviners, the more you shall be entangled. जेवढं तुम्ही या तंत्रमंत्र करणाऱ्यांकडे जाल ना, असा गुंता वाढेल ना की बस. You can never come out of मग it. नाही बाहेर पडता येणार. See? मग येशूच लागणार. So sometimes, God delays. You need to allow it because God in His wisdom delays. तर कधी कधी देव उशीर लावतो. लावू दे, कारण कधी कधी देव त्याच्या ज्ञानात उशीर लावतो. त्याला माहिती आहे. The power of witchcraft will fail. करणीचं सामर्थ्य निकामी होईल. The magicians of Moses could do a few miracles. मोशेचे जादूगार काही चमत्कार करू शकले. 2 and 3. 2-3. But after that they couldn't. त्याच्यानंतर त्यांना नाही जमलं. Because the lies came on them also. कारण त्यांच्यावर सुद्धा उवा आल्या. So they have got limited power. तर मर्यादित सामर्थ्य असतं त्यांच्याकडे. The powers of the occult are very limited. सैतानी अकल्ट शक्त्या मर्यादित असतात. And so this will fail. तर हे अपयशी ठरणार. Amen. आमेन. The power of money will fail. पैशातलं सामर्थ्य पण अपयशी ठरेल. The power of politics will fail. राजकारणाचं सामर्थ्य पण अपयशी ठरेल बरं का. Everything will fail. सगळं अपयशी होईल. Egypt failed, Pharaoh failed. अरे मिसर देश अपयशी झाला, फारो राजा अपयशी झाला. तर मग काय म्हणायचं? Nebuchadnezzar, the greatest king, failed. नबुकेदनजर सगळ्यात महान राजा अपयशी झाला. There was no greater king than Nebuchadnezzar. नबुकेदनजर सारखा महान राजा झालेला नाहीये. In the vision, God showed that his head was of gold. आणि ज्या दृष्टांतात देवाने दाखवलं त्याचं मस्तक सोन्याचं आहे. And rest are the kings who came, they were of silver, bronze and then clay. आणि and मग then बाकीचे जे काही stone. राजे आले ते चांदीचे, मातीचे, दगडाचे, पण पहिला तो सोन्याचा. See? And so there is nobody as great as King Nebuchadnezzar. नबुकेदनजर राजा एवढं महान कोणी नाहीये. But yet तरी he failed. तो अपयशी झाला. He himself became like an animal for 7 years. तो स्वतः सरपटणाऱ्या जनावरासारखा झाला 7 वर्ष. See? That's why when Moses stood before Pharaoh म्हणून मोशे जेव्हा फारो समोर उभा राहिला and he cast his rod, मोशेने आपली काठी फेकली, it became a serpent. त्याचा साप झाला. Pharaoh said, तर फारो म्हणाला, your God is a cheap magician. तुझा देव स्वस्त जादूगार आहे.
That this is what the movie says. आणि असं म्हणजे तो जो पिक्चर आहे ना चित्रपटात त्यांनी तसं ते दाखवलंय 10 कमांडमेंट्स. And so he called his own magicians. मग फारो राजाने त्याच्या स्वतःच्या जादूगारांना बोलवलं. Each one of them cast their own rods. आणि प्रत्येकाने त्या जादूगाराने आपली काठी फेकली. And those rods became serpents. आणि त्याही काठ्या साप झाल्या. It's not just magic of the hand. हातातली जादू नाही बेटा फक्त. हात It की is सफाई demonic power. नाही, ते सैतानी शक्ती आहे. But Aaron's rod swallowed up all the serpents. पण अरोनाच्या काठीनं त्या सापानं बाकीच्या सगळ्या सापांना गिळलं. God showed. देवाने दाखवलं. Yes, there is a evil power. आहे, दुरात्म्यांची पण शक्ती आहे. It has power. त्यात पण शक्ती असते. But पण don't get scared. भिऊ नका. My power is greater. देव म्हणतो माझं सामर्थ्य सगळ्यात मोठं आहे. That is what God is teaching us. असं देव आपल्याला शिकवतो यातनं. That my power is always greater than की the माझी demonic power. शक्ती नेहमी सैतानी शक्तीपेक्षा मोठी असणार आहे. भिऊ नका, घाबरू नका. That's what Exodus 7:12 teaches us. निर्गम 7 अध्याय 12व्या वचनात आपल्याला असं शिकवण्यात आलेलं आहे की भिऊ नका. Fear not, for I am with you. See, the devil also can do tricks. सैतान पण युक्त्या करू शकतो. He can also heal some people. सैतान सुद्धा काही लोकांना बरं करू शकतो. He can also do some amazing things. सैतान पण काही आश्चर्यकारक कर्म करू शकतो, नाही असं नाही. It will not last. पण ते टिकणार नाही. देव करतो ते टिकतं. The devil will give you one thing and he will take 5 things from you. सैतान तुला एक गोष्ट देईल आणि 5 गोष्टी काढून घेईल. He will give you money and he will take away your health. सैतान तुला पैसा देईल आणि तुझी तब्येत बिघडवेल. And you are only seeing that money. मग तुला फक्त पैसा दिसेल. See, that money came, I went to the diviner, the money came. पैसा आला, मी गेलो होतो त्या तंत्रमंत्र करणाऱ्याकडे आणि नंतर पैसा आला. And then in a few days you are taking your children to the doctor. आणि काही दिवसांनंतर तुम्ही मुलांना दवाखान्यात घेऊन जाताय. And here you got 1 lakh, you spend on the doctor 2 lakhs. 1 लाख रुपये मिळाले होते, डॉक्टरांवर 2 लाख खर्च केले. It will always be a barter system with the devil. म्हणजे नेहमी हा भावतोल सैतानाकडे असणारच आहे की दिलं एका हाताने दिलं, दुसऱ्या हाताने काढलं. Nothing comes free from the devil. सैतानाकडनं फुकट काही येत नाही बरं का. Nothing comes free from the devil. सैतान फुकट काही देत नाही, जीव खाईल तुझा. Like the devil told Jesus. जसं सैतान येशूंना म्हणाला, Do you see all the glories? सगळं वैभव दिसतं? Jesus said yes. येशू म्हटले दिसतं. All this I will give it to you. सगळं वैभव तुला देईन. Everything. सगळं. Because he has the power. He is the God of this पण age. सैतानाकडे ते सामर्थ्य आहे, तो या जगाचा या युगाचा देव आहे. Jesus didn't say, no, you are telling lies. येशू त्याला असं नाही म्हटलं, काय खोटं बोलतो रे तू. This belongs to my father. हे सगळं माझ्या देव बापाचं आहे ना. येशूंनी असा वाद नाही घातला. Jesus accepted it. येशूंनी स्वीकारलं. Okay, it is yours. ठीक आहे, तुझं Temporarily. हे वैभव आत्ताला तुझं आहे. I will give it to you. मी देतो तुला. But, पण see that but. मध्ये पण आला. You have to fall down at my feet and worship. माझ्या पाया पड आणि माझी आराधना कर असं सैतान येशूंना म्हणाला. सगळं वैभव देतो जगातलं, पण माझ्या पाया पड. Something you have to give me. म्हणजे काहीतरी तू मला द्यायचं. मी You want name, fame, position, you have to give your soul to me. तुला नाव लौकिक पाहिजे, प्रसिद्धी पाहिजे, इज्जत पाहिजे, मान सन्मान पाहिजे, तुझा जीव मला विक. Say, he gives nothing free. सैतान फुकट काही देत नाही. If he gives you wealth, he will take away health. सैतानाने तुला धनसंपत्ती दिली तर आरोग्य काढून घेईल. If he gives you health, he will take away wealth. आरोग्य दिलं तर धनसंपत्ती काढून घेईल. Amen. म्हणजे म्हणायचं तात्पर्य असं आहे, सैतान फुकट काही देत नाही. When Moses smote the waters of the river in the sight of Pharaoh, मोशेनं फारोच्या समोरच्या नदीच्या पाण्यावरती मारलं. it turned into blood. ते रक्तात बदललं. The magicians also touched their rod on the edge of the water. जादूगारांनी पण त्यांची जी छडी आहे ती पाण्याच्या किनारी लावली. Now which water they must have touched? आता कुठल्या पाण्याला त्यांनी स्पर्श केला असेल? Because the whole Nile was touched by rod of Moses. कारण संपूर्ण नाईल नदीला मोशेच्या छडीचा स्पर्श झाला होता. And it had turned red. आणि ती तांबडी झाली, लाल झाली होती. So which water they were touching? तर कुठल्या पाण्याला या फारो राजाच्या जादूगारांनी स्पर्श केला? That means म्हणजे they must have brought it in a container. त्यांनी भांड्यात आणलं असेल. Fresh water. ताजं पाणी. And then they must have touched their rod. आणि त्यांची छडी घातली असेल पाण्यात. And the water turned into blood. आणि ते पाणी लाल झालं असेल, रक्तात बदललं असेल. Because the Nile river was already red. कारण नाईल नदी ऑलरेडी लाल झाली होती मोशेनी छडी टाकल्यावर. Say, but they could not remove that blood. पण ते रक्त ते काढू नाही शकले. But Moses could remove that blood from that water. पण मोशे ते रक्त त्या पाण्यातनं काढू शकला. Could he? काढू शकला? Yes, go to the Nile river. I went there. It is शकला no ना. blood is there. नाईल नदीवर मी जाऊन आलोय, रक्त नाही काही, पाणी आहे तिथे. Yes, the water is fresh water, ताजं पाणी आहे ते, drinkable water. पिण्याजोगं आहे.
Because Bible says कारण बायबल म्हणतं the Egyptians digged up holes मिस्री लोकांनी खड्डे खणले around that Nile river. नाईल नदीपाशी. Why? का? For fresh water. की ताजं पाणी प्यायला पाहिजे म्हणून. Because they could not drink of the Nile water. कारण त्यांना नाईल नदीचं पाणी पिता आलं नाही. कसं पिणार ते? Moses said, मोशे म्हणाला frogs shall come upon you people. बेडूक येणार तुमच्यावर, बेडूक. And it happened that way. आणि तसंच झालं, आले ना बेडूक. All the frogs entered the whole city. सगळे बेडूक अख्ख्या नगरात आले. सगळीकडे बेडूक Everywhere there were frogs. सगळीकडे बेडूक बेडूक I बेडूक. mean, how much they listened to God, isn't it? किती हे पण किती देवाचं ऐकतात बघा, बेडूक सुद्धा. Shame on us at times, I'm telling you. Frogs are listening to And God. the frogs What's were wrong in the with us? kitchen, in the palace. महालात बेडक, स्वयंपाकघरात बेडक, सगळीकडे बेडक. Amen. बेडूक पण देवाचं ऐकत आहे. And the magicians also did it. आणि जादूगारांनी तेही केलं. With their enchantment, त्यांनी जे काही तंत्र मंत्र बोलले त्यात they brought up frogs. बेडूक आणले. How stupid, double frogs came. कशाला? हा, एक तर ऑलरेडी मोशेने एवढे आणवले होते. तुमची पॉवर दाखवायला तुम्ही अजून जास्त बेडकं आणायची काय गरज होती? See, we could also do it. दाखवायला फक्त आम्हाला पण जमतं, फक्त तुम्हाला नाही काही. But Moses said, पण मोशे म्हणाला now remove it. आणले तर आणले, आता काढून दाखवा. Pharaoh said, now come on, remove. मग फारो म्हटला त्यांना, अरे निकाल ना, भेज दे इनको. They said, no, we cannot remove. तर ते म्हणणार नाही सर, आणता आले, पाठवता नाही येत. मांडले कशाला? See that? बघा, They can give you sickness, they cannot take away सैतान sickness. आजार देऊ शकेल पण घेऊन नाही जाणार आजार, बरं नाही करू शकणार. Sometimes they can give you sickness, that's why they take away sickness. कधी कधी आजार देतात म्हणून आजार घेऊन जातात, कारण दिलेला त्यांनी असतो म्हणून देतोय तो. But God is so great. पण देव एवढा महान आहे What ना, sickness the devil gives, he can remove it. सैतानाने दिलेला आजार देव काढू शकतो. कोणी दिलेला असो तो देव काढणार. So Pharaoh had to cry before Moses. मग फारोला शेवटी मोशे समोर येऊन रडावं लागलं Please remove the frogs. की अरे बाबा ती बेडकं काढ बाबा प्लीज. Moses would have said, मोशे म्हटलं असेल, why your magicians also का काय झालं? by the enchantment made some frogs. सांगा ना तुमच्या जादूगारांना काही मंत्र मित्र बोलायला, जातील बेडकं. See, तर the फारो demons could not remove the frogs. दुरात्मे बेडकांना काढू नाही शकले. Some things he can do. काहीच गोष्टी फक्त सैतान करू शकतो. Then Moses, by the power of God, removed every frog from the मग land. मोशेने देवाच्या सामर्थ्याने नगरात आलेले, देशात आलेले सगळे बेडूक काढले. How did he do it? कसं? Just stretched out his rod. काठी पुढे केली फक्त, It happened. झालं. Yeah. ती देवाची काठी होती ना. He struck the rod, lice came. काठी मारली, उहाल्या. The magicians tried with their enchantment to produce lice, but they couldn't. जादूगारांनी मंत्र बोलून उहाण्याचा प्रयत्न केला, झालं नाही. Bible says in Exodus 8:18 there were lice on man and on animal. निर्गम 8:18 मध्ये लिहिलंय की मनुष्य आणि जनावर सगळ्यांना उहा चिकटल्या. उहा चिकटतात ना. And so Pharaoh went and called his magicians to remove the lice. मग फारोने आपल्या जादूगारांना बोलवलं की अरे या चिकटलेल्या उहा सगळ्यांच्या काढा रे बाबा. You brought it also, now you removed. They said, no, we cannot. ते म्हणले नाही, आम्हाला नाही जमणार बाबा, या उहा नाही आम्ही You काढू. know what they said? काय म्हणाले माहितीये? Read Exodus 8:19. निर्गम 8वां अध्याय आणि त्यातलं 19वां वचन वाचा. They said, this is the finger of ते God. म्हणाले नाही बाबा, हे देवाचं बोट आहे. See? They said, this is the finger of ते God. म्हणाले हे देवाचंच बोट आहे, आम्हाला नाही जमणार. आमेन. Then came the boils from the rod of Moses. मग मोशेच्या छडीतनं गळवे आले, फोड. What about the magicians? मग जादूगारांचं काय? Bible says that the magicians could not stand before Moses because of the boils. बायबल म्हणतं की ते जादूगार मोशे समोर त्या गळव्यांपायी उभे नाही राहू शकले. Read verse 11. 11 वचन 8:11 निर्गम. For the boil was upon the magicians and upon all the Egyptians. कारण सगळ्या जादूगारांवरती आणि सगळ्या मिस्री लोकांवर सुद्धा ते गळवे आले. That means the magicians also were struck with. म्हणजे जादूगारांना पण Boils. फोड 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 सगळीकडे फोड झाले, फोड. आता या फोडांना फोड. Are you getting me, people? कळतंय का? Don't worry about anything. कसलीही काळजी करायची नाही. God will take care of you. देव तुला सांभाळेल. मोशेचा God देव has a तो great आपला plan for you. देवाची योजना तुझ्यासाठी महान आहे. You will rise. तुम्ही वर येणार. You will come out of all mess. सगळ्या बरबादीतनं बाहेर पडणार. Praise God. देवाला धन्यवाद. Thank you, Jesus. धन्यवाद देव बाप्पा. Don't worry. God loves you. काळजी करू नका, देवाचं तुमच्यावर प्रेम आहे. Just keep walking with Jesus. फक्त येशूंसोबत चालत राहा. Stick to Him. येशूंना धरून राहा, चिकटून राहा. Read the word. वचन वाचा. Pray.
प्रार्थना करा, Seek His face every day. रोज त्याचं मुख शोधा. Let God handle it. देवाला सगळं हाताळू दे. सगळ्यात आपण मध्ये पडायची गरज नाही. लेट गॉड डू इट. When it is God, देव म्हटलं ना you need to have patience. की आपण जरा धीराने राहायचं, घाईघाई नाही करायची. Because patience teaches us that you have faith in God. कारण की धीर आपल्याला शिकवतो की देवावर विश्वास ठेव. What is faith? विश्वास काय आहे? Faith and patience walk together. विश्वास आणि धीर एकत्र चालतात. Bible says with faith and patience they inherited the kingdom of God. बायबल म्हणतं विश्वासाने आणि धीराने त्यांना देवाचं वतन मिळालं. Amen. आमेन. Praise the Lord. देवाला धन्यवाद. Even the youth तरुण मुला मुलींनी सुद्धा walk with God. प्रभू सोबत चाला बर का. Keep Him as the foremost target before you. पहिलं देवाला समोर ठेवायचं जवान मुला मुलींनी सुद्धा. That's why David said, म्हणून दावीद म्हणालाय I have set the Lord always before मी me. प्रभूला नित्य माझ्या समोर ठेवलाय. Because He is at my right hand, तो माझ्या उजव्या हाताला असल्यामुळे I shall not be moved. मी नाही हलायचा. आपण कधी हलत नाही बेटा, जेव्हा देव आपल्या उजव्या हाताला असतो तेव्हा. It's not a story, it's real. ह्या काही गोष्टी नाहीयेत, ह्या कहाण्या नाहीयेत. हे खरं आहे. Amen. हे खरं आहे. I have heard so many stories of people. मी लोकांच्या जीवनातल्या एवढ्या गोष्टी ऐकल्या आहेत. None of you collectively also must have heard. तुम्ही सगळ्यांनी मिळून सुद्धा एवढ्या गोष्टी ऐकल्या नसतील तेवढ्या लोकांच्या जीवनात घडलेल्या गोष्टी मी ऐकलेल्या आहेत. People write letters to me. लोक people मला talk पत्र to me, लिहितात, माझ्याशी share their बोलतात. problems and आपला जीव सगळा माझ्या समोर लोक ओततात. through it all I have seen. आणि त्या सगळ्यात मी पाहिलंय Without Jesus, येशू शिवाय how much the devil can mess up somebody's किती life. बर्बाद करू शकतो सैतान एखाद्या माणसाचं जीवन, हे मी बघितलंय. He can really ruin. सैतान बर्बाद करून सोडू शकतो माणसाला येशू नसतील तर. Amen. आमेन. आमेन. Let's worship God. Come. प्रभूची आराधना करू चला. आमेन. Thank you, Jesus. Thank you, Jesus. यीशु तेरी बातें अब सीखेंगे हम रू से. यीशु तेरा चेहरा अब देखेंगे हम रू से. यीशु तेरी बातें अब सीखेंगे हम रू से. यीशु तेरा चेहरा अब देखेंगे हम रू से. तू आ, तू आ, यीशु आ, तू आ यीशु, तू आ, तू आ, यीशु आ. रूहे यीशु मसीहा तू आ. रूहे यीशु मसीहा तू आ. यीशु दिखला, यीशु दिखला, यीशु दिखला, यीशु दिखला. यीशु 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 दिखला, यीशु दिखला, यीशु यीशु रिबाला शाथाला रा बाबा. यीशु यीशु दिखला, यीशु 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 दिखला, यीशु
दिखला यीशु यीशु दिखला यीशु दिखला तू आ तू आ यीशु आ Thank you, तू Father. आ Thank you, Jesus. Thank you, Lord. धन्यवाद प्रभू तुझे आभार. There are some of you who are going through a mess. तुमच्यातले काही लोक ना फार अवघड प्रसंगातनं जात आहेत. बरबाद झालाय तुम्ही. Some of you are sorrowful. फार दुःखी आहात तुम्ही. You don't know how to come out of it. कळतच नाहीये तुला बाहेर कसं पडायचं. Too many things happen. खूप 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 काही तुझ्या Too many आयुष्यात things. खूप काही तुझ्या आयुष्यात झालंय बेटा. तुला सुधरत नाही यातनं बाहेर कसं पडायचं. Yes. That struggle is bad. तो संघर्ष जो असतो ना तो फार वाईट असतो बेटा. Some people are struggling even for house rent. काही लोक घराचं भाडं भरायला सुद्धा डोकं फोडतात. Some have been cheated. काहींना कोणी फसवलंय. It's difficult. अवघड आहे बेटा, अवघड आहे. To come out of that debts is hard. त्या कर्जातनं बाहेर येणं अवघड आहे. Yet you keep smiling, तरी तुम्ही हसतमुख जगताय. trusting in the Lord. प्रभूवर विश्वास ठेवताय. And that is holding you. बस तेच तुला धरून आहे. You would have died long back. नाही तर तू कधीचाच मरायला हवा होतास. You would have run away long back. तू फार पूर्वी पळून गेला असता. Many times the devil told you, अनेक वेळा सैतान तुला म्हणाला पण होता stop going to church. की चर्चला जाणं बंद कर. Stop reading. बायबल वाचन बंद कर. काय मिळालं तुला. Stop praying. प्रार्थनाही बंद कर. It's not happening. काही होत नाहीये. काय उगीच. But you don't know. पण तुला माहित नाही. You have reached till today. आज या You are still alive. आजच्या दिवसापर्यंत तू आहेस. तू जिवंत आहेस. You are still alive. अजूनही जिवंत आहेस. Many thought you would have died. अनेकांना वाटलं होतं तू फार पूर्वी मरणार आहेस. Many thought you will never rise. अनेकांनी विचार केला होता की ये अभी ऊपर नहीं आएगा. But पण God has always been showing the token of His love. देव नेहमी त्याच्या प्रेमाचं प्रतीक तुला दाखवत आलाय की अभी नाही, आता नाही, अजून वेळ आहे. You are still alive. अजूनही तू You जिवंत are आहेस. still kicking. अजूनही तू As long as you struggle, but struggle in the name of Jesus, संघर्ष करा पण येशूंच्या नावात करा. you shall come out. You म्हणजे बाहेर shall या. prosper. समृद्ध व्हाल. येशूंच्या नावात जे कराल ते करा. Struggle is not wrong. संघर्ष करणं चुकीचं नाहीये. Struggle is something where you want to live. संघर्ष तर होतोच. आपल्याला जगायचं आहे तर आपण संघर्ष करतो. God is with you. पण देव तुझ्या सोबत. All the powers of the devil, सगळी सैतानी शक्ती they are trying to put you down, जी तुला खाली पाडायचा And प्रयत्न destroy करते, you. तुझा नाश करायला not बघते. allowing those things to त्या happen, गोष्टी घडूच देत नाहीये. and not allowing God's blessings to be released. देवाचे आशीर्वाद तुझ्यावर येऊ देत. I command you in the name of तुला मी Jesus. आज्ञा करतो येशूंच्या नावात. Leave them all सोड या in सगळ्या Jesus' लोकांना. name. येशूंच्या नावात. Let the heavens be opened, Lord. स्वर्ग उघडू दे देवापा. We don't want shut heavens. आम्हाला बंद स्वर्ग नकोय. I want open heavens. मला उघड स्वर्ग हवंय. Let blessings be released on my people. आशीर्वाद माझ्या लोकांवर मोकळे होऊ देत. Let those shackles be broken in the name of त्या Jesus. सगळ्या साख्या येशूंच्या नावात तुटू Let देत. there be a release in their life in Jesus' name. आयुष्यात त्यांच्या एक सुटका येऊ दे. Show them that light. त्यांना तो प्रकाश दाखव. Remove them from their darkness. अंधारातनं त्यांना बाहेर काढ. Remove them from their mess. त्यांना त्या बर्बादीतून बाहेर काढ. Guide them, Lord. मार्ग दाखव त्यांना. Bless them, Lord. आशीर्वाद दे Give त्यांना. them an opening. एक सुरुवात दे त्यांना. Start blessing them from today. आजपासून त्यांना आशीर्वाद द्यायला In सुरुवात the कर. name of Jesus. येशूंच्या From नावात. this day forth, He shall bless you. आजपासून पुढे तो तुला आशीर्वाद दे. Thank you, Father. धन्यवाद दे बाबा. Thank you, Master. धन्यवाद प्रभू. Thank you for hearing my prayer. माझी प्रार्थना ऐकल्याबद्दल धन्यवाद. In Jesus' name I pray. येशूंच्या नावात मी मागतो.
Amen and amen. Praise आमेन God. आमेन. देवाला Cheer धन्यवाद. up. Don't worry. सगळ्यांनी आनंदी व्हा, काळजी करू नका, Don't give up. हार मानू नका. God has not given up on you. देवाने तुझ्यावर हार मानली नाहीये ना. You are still alive. You are still kicking. तू अजूनही जिवंत आहेस, अजूनही तुझी धडधड चालू आहे. You will rise. तू वर येणार. Amen. आमेन.